Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सगळ्यांना शुभ सायंकाळ. I hope all of you are doing fine this माझी अशी day. आशा आहे की आज सायंकाळी तुम्ही सगळे ठीक ठाक असाल. Even if you are not, don't worry. आणि जरी नसाल तरी काळजी करू नका. God will change your destiny. देव तुमच्या आयुष्याच्या दिशा बदलेल. God will change your life. देव तुमचं जीवन बदलेल. He will bless you abundantly. देव तुम्हाला विपुल आशीर्वादित करेल. Have faith in God. देवावर विश्वास ठेवा. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to 2 Kings chapter 18 verse 5. 2 राजे याचा 18वा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन आपण आज काढणार आहोत. 2 राजे 18:5. If you have got your Bibles, kindly open to 2 Kings 18 verse 5. तुमच्याकडे जर पवित्र शास्त्र असेल तर सगळ्यांनी उघडा. 2 राजे 18वा अध्याय 5वं वचन. Hezekiah had faith in the Lord God of Israel, so that there was no one like him among all the kings, either before him or after him. 2 राजे 18वा अध्याय 5वं वचन. हिजकियाने इस्रायलाचा देव याच्यावर भाव ठेवला आणि यहुदाचे राजे जे त्याच्यानंतर झाले व जे त्याच्या पूर्वी झाले होते त्या सर्वांमध्ये त्याच्यासारखा कोणीही नव्हता. Praise God. देवाला धन्यवाद. What a testimony of one who had faith in God. किती सुंदर ना एखाद्या अशा माणसाची साक्ष की ज्याने देवावर विश्वास ठेवलाय. Bible says बायबल म्हणतं he had so much faith in God एवढा विश्वास होता त्याचा देवावर that nobody was like him. की कोणीही त्याच्या समान नव्हतं. No king before him or after him. एकही राजा त्याच्या अगोदरचा किंवा त्याच्या पश्चातचा त्याच्यासारखा झाला नाही. He was so much elevated. एवढी त्याला उन्नती मिळाली. He was so much blessed. एवढा त्याला आशीर्वाद मिळाला. He was so powerful. एवढा तो सामर्थ्यवान झाला. All because आणि हे सगळं या कारणामुळे of one thing, एक गोष्ट that Hezekiah had faith in God. हे सगळं एकाच कारणामुळे कारण की हिजकियाचा देवावर विश्वास होता. This goes as a credit to King Hezekiah. आणि हिजकिया राजाची ही एक जमापुंजी किंवा त्याला मिळणारं हे एक श्रेय आहे. And God is teaching us through this one man आणि देव या एका माणसाद्वारे आपल्याला सर्वांना शिकवत आहे that if you also have faith in की me, तुम्ही लोकांनी सुद्धा जर माझ्यावर विश्वास ठेवला nobody will be like you. तर कोणीही तुझ्यासारखं होणार नाही असा तू वेगळाच बनशील. You shall be greater than everyone. आणि सगळ्यांपेक्षा महान तू होशील. You shall be blessed than every other person. बाकी सगळ्या लोकांपेक्षा जास्त आशीर्वादित तू होशील जर तू देवावर विश्वास ठेवला तर. Praise God. देवाला धन्यवाद. If you have faith in God tonight, आज रात्री तुम्हा लोकांचा देवावर विश्वास असेल God will lift you up as none was lifted up in life. तर देव तुम्हाला इतकं उत्कर्षाला आणेल की जसा उत्कर्ष देवाने कधीच कोणाला दिला नाही. Praise God. देवाला धन्यवाद. All the strength that you need, जी सगळी ताकद तुम्हाला गरजेची आहे all the blessings that you need, आणि जे सगळे आशीर्वाद तुम्हा लोकांना गरजेचे आहेत it will come through the lines of faith. ते सगळे देवावर विश्वास ठेवूनच मिळणार आहेत. If you have faith tonight, आणि आज रात्री जर तुमचा देवावर विश्वास असेल nothing is impossible for you. तर देवाला तुम्हाला काही अशक्य राहणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Because our God is strong. का आपला देव बलवान देव And आहे. he who believes in the strong God आणि जो कोणी या बलवान देवावर विश्वास ठेवेल will become strong. नक्की तो स्वतः सुद्धा बलवान होईल. But he who doubts God पण जो देवावर शंका घेईल will become weak. तो अशक्त पडेल. Praise God. देवाला धन्यवाद. Strong convictions always precede great actions. बलवान रीतीने आपल्याला जर आतून स्पर्श झाला तर त्यातनं महाकृती बाहेर पडते. Many people miss great opportunities अनेक लोक मात्र मोठ्या मोठ्या संधी गमावतात. आलेली संधी जी असते ना ती संधी सुद्धा अनेक माणसं गमावतात. Why? का? Because कारण they don't go for divine intervention. ते दैवी मध्यस्थी शोधतच नाहीत ना. They just follow religion, आणि ते फक्त धर्म पाळतात or they just follow their minds. किंवा त्यांच्या मनाला जे वाटेल त्यानुरूप चालतात. They think that they can do it. त्यांना असं वाटतं की नाही मला सगळं करायला जमणार आहे. But पण there are so many impossible things around us. असं नाहीये ना बेटा. आपल्या अवतीभोवती किती साऱ्या अशक्य गोष्टी We आहेत cannot do it. आणि त्या अशक्य गोष्टी आपल्याला करता येत नाहीयेत. By our own strength, we cannot do it. आपल्या स्वतःच्या शक्तीवर आपल्याला अशक्य गोष्टी करायला जमणारच नाहीये. By our own wisdom, we cannot do it. आपल्या स्वतःच्या ज्ञानावर सुद्धा आपल्याला अशक्य गोष्टी करता येणार नाहीये. Bible says बायबल मध्ये लिहिलंय in Ecclesiastes 9 verse 11, उपदेशकाचा 9वा अध्याय त्यातल्या 11व्या वचनात लिहिलंय race is not to the swift. चपळ माणसांची शर्यत आहे असं काही नाही. Anything can go wrong anytime to any person. म्हणजे कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कधीही काही चुकीचं घडू शकतं. Many people are missing this golden opportunity आणि that God is giving them. अनेक
अनेक माणसं अशी आहेत की देवाने दिलेली सुवर्ण संधी ते वाया घालवतात. That's why म्हणून he who comes to God, जो कोणी देवाकडे येईल he must believe त्याने पहिलं तर विश्वास ठेवला पाहिजे that God exists. की देव अस्तित्वात आहे And that is a rewarder of them that diligently seek after him. आणि जे मनापासून तत्परतेने देवाला शोधतात त्या सगळ्यांना प्रतिफळ देणारा तो देव आहे असा विश्वास त्यांनी ठेवायला पाहिजे. Yes, you may educate yourself. आणि अर्थातच तुम्ही स्वतःला शिक्षित करू शकताय, शिक्षण घ्या तुम्ही You may work very hard. आणि तुम्ही कष्टही करत असाल, कामं करत असाल, You may be very faithful. नोकरी धंदा करत असाल, विश्वासू आणि इमानी असाल But- त्या कामात. परंतु My dear children, माझ्या प्रिय the लेकरांनो, world that you live in is not a fair world. ज्या जगामध्ये तुम्ही जगताय ते जग न्याय देत नाही ना. This world is an evil हे world. जग वाईट आहे, हे जग दुष्ट आहे. That is why म्हणून- your education alone will not help you. फक्त तुझं शिक्षण तुला मदत करणार नाहीये हे डोक्यात कुठेतरी ठेव की डिग्र्या चांगल्या आहेत पण फक्त डिग्र्या कामी येणार नाहीये. Very sad to say, but this is the truth. दुःखाची बाब आहे, सांगायलाही आम्हाला वाईट वाटतं पण हे सत्य आहे म्हणून सांगावं लागतं. If the world was righteous, जर जग नीतिमान असतं your degree will have value. तर तुमच्या डिग्रीला सुद्धा तुमच्या पदवीला सुद्धा काहीतरी किंमत असते. Your education will have value. तुमच्या शिक्षणाला किंमत असती जर संपूर्ण जग नीतिमानपणे जगत असतं तर. But But- we are living in an evil world. आपण दुष्ट आणि वाईट जगात जगत आहोत. Bible says बायबलमध्ये in लिहिलंय Ecclesiastes 10 verse 7, उपदेशकाचा 10वा अध्याय त्यातलं 7वं वचन, I have seen servants upon horses, मी नोकरांना घोड्यावर बसलेलं पाहिलंय and I have seen princes as servants walking upon the earth. आणि राजकुमारांना नोकरांसारखं मी जमिनीवर चालताना पाहिलंय असं लिहिलंय. How true it is. किती खरं वचन आहे हे. Graduates are sweeping, आज पदवीधर माणसं झाडू मारतायत and the uneducated are sitting on high posts. आणि अशिक्षित माणसं उच्च पदांवर बसलेली आहेत असं सुद्धा दिसतं. This is the truth. आणि हे सत्य आहे, म्हणजे कडू वाटलं वाईट वाटलं तरी हे सत्य आहे. Bible says बायबलमध्ये लिहिलेलं आहे in Ecclesiastes 10 verse 6, उपदेशकाचा 10वा अध्याय त्यातलं 6वं वचन, foolish people are often given high positions, मूर्ख लोकांना बऱ्याच वेळेला उच्च पद दिली जातात and rich in wisdom are left to fill lower positions. आणि जे ज्ञान संपन्न असतात त्यांना मात्र खालची पद दिली जातात. It is given in Ecclesiastes 10 verse 6. Read it. उपदेशक 10वा अध्याय त्यातल्या 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. That's why you need God. आणि म्हणून जे मी म्हणतो ना तळमळतेनं की तुला देवाची गरज आहे, तुला देवाची गरज आहे, याच्यासाठी म्हणतो. After you have done everything, you still need God. तुझं सगळं करून झालं ना, सगळे प्रयत्न झाले ना की त्यानंतर सुद्धा तुला देव लागणारच आहे. म्हणतात ना, एक म्हण आहे मराठीत, प्रयत्नांती परमेश्वर. हो, प्रयत्नांती परमेश्वरच आहे. Life in faith is the kind of life that God has prescribed for all of us. पण विश्वासाचं जीवन देवाने आपल्या प्रत्येकासाठी नमूद करून दिलेलं आहे की तुम्ही जगा तर विश्वासाने जगा. And it is this kind of life, आणि अशा पद्धतीचं हे जीवन, this is the kind of faith अशा पद्धतीचा हा विश्वास that is capable of bringing impossible things to you. जो अशक्य गोष्टी तुझ्या हातापर्यंत पोहोचवायला समर्थ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why faith is a great elevator. आणि म्हणून विश्वास एक मोठी उन्नती देणारी बाब आहे. What is faith? विश्वास म्हणजे काय? It is complete trust on a faithful God. विश्वास म्हणजे विश्वासू देवावर ठेवलेला संपूर्ण विश्वास, भरोसा. Faith is a complete belief that if I ask anything to my God, He will give me. विश्वास म्हणजे देवावरचा संपूर्ण भरोसा, संपूर्ण विश्वास की मी देवाला काही जरी मागितलं तरी देव मला देईल. Faith means if I seek God, He will be found. विश्वास म्हणजे मी जर देवाला शोधलं, मी जर देवाला प्रार्थना केली तर देव मला पावेल, देव मला सापडेल. Faith means if I knock at God's door, it will open for me. विश्वास म्हणजे देवाचं दार जर मी वाजवलं तर देवाचं दार माझ्यासाठी उघडेल. Faith means dependency on God. विश्वास म्हणजे देवावर अवलंबून जगणे. Faith means leaning on God. विश्वास म्हणजे देवाचा आधार घेऊन जगणे. Faith means trusting on God. विश्वास म्हणजे देवावर विश्वास, देवावर भरोसा ठेवणे. Even when it seems foolish to trust on God. आणि जरी देवावर विश्वास ठेवणं तेव्हा मूर्खासारखं वाटलं तरी सुद्धा विश्वास ठेवणे. That's why Bible calls it the living faith. आणि म्हणून बायबल या विश्वासाला जिवंत विश्वास, सजीव विश्वास असं म्हणतं. Because कारण- it is based on the living God. तो जिवंत देवावर आधारित विश्वास आहे तर तो जिवंत विश्वासच म्हणवला जाईल. Faith is a choice. विश्वास प्रत्येकाची आपापली निवड आहे.
You may choose to doubt God or you may choose to have faith in God. कदाचित तुम्ही देवावरती शंका घेणं पत्कराल, नाही तर देवावरती विश्वास ठेवणं पत्कराल. But if you choose tonight to have faith in God, आज रात्री तुम्ही जर देवावरती विश्वास ठेवणं पत्करलं, निवडलं, God will lift you up. तर देव तुम्हाला आयुष्यात उत्कर्षाला आणेल. God will lift you up. देव तुम्हाला उचलेल, देव तुम्हाला वर आणेल. Faith is a willingness to believe that God is real. विश्वास म्हणजे स्वेच्छेनं भरोसा ठेवणं की देव खरा आहे आणि मला त्या देवाची गरज आहे. Faith is a willingness to believe that my God will never let me down. विश्वास म्हणजे स्वेच्छेनं म्हणणं की माझा देवावर विश्वास आहे आणि देव मला कधी लज्जित फजित करणार नाही. Faith means when I pray to God at night, my morning God will answer me. विश्वास म्हणजे रात्रीच्या समयी मी देवाला प्रार्थना केली तर सकाळी सकाळी देव मला उत्तर देणार आहे. Whenever I have faith in God, I am strengthened. जेव्हा केव्हा मी देवावर अशा पद्धतीचा विश्वास ठेवतो ना, मला ताकद मिळते. Faith will not give you proof, विश्वास तुम्हाला पुरावे देणार नाहीये, but that is enough for me. पण बास आहे ना, माझ्यासाठी तेवढं बास आहे. As long as God knows, जोपर्यंत देवाला माहित आहे, देवाला सगळं ठाऊक आहे as long as God loves me, आणि देवाचं माझ्यावर प्रेम आहे as long as He's got ears to hear me, आणि देवाकडे माझा ऐकायला कान आहेत, बस it is enough for me. बस मला पुरावे नको आहेत. Faith is not wishful thinking, विश्वास म्हणजे केवळ सदिच्छा व्यक्त करणं नाहीये की तुमचं भलं होवो. and faith is not a very surprising thing that we don't know about. आणि विश्वास म्हणजे आश्चर्यकारक बाब पण नाहीये की ज्याच्याविषयी आपल्याला माहित नाही. विश्वासाविषयी आपल्याला माहिती आहे की When we sit on a chair, एखाद्या खुर्चीवर जेव्हा आपण बसतो, we have faith that that chair will carry me. आपला विश्वास असतो ना की ती खुर्ची मला धरून ठेवणार आहे, म्हणून तर आपण बसतो. That's why we sit on the chair. म्हणून तर त्या खुर्चीवर आपण बसतो, कारण आपला विश्वास असतो की ती खुर्ची मला पाडणार नाही, मला धरणार आहे. This chair will hold me. ही खुर्ची मला बसवणार आहे, पाडणार नाहीये. That is faith. त्याला विश्वास म्हणतात. आणि काय, When we sit in a train, जेव्हा आपण ट्रेन मध्ये बसतो, we have faith लोकल ट्रेन मध्ये बसतो, आपला विश्वास असतो that train will take me to my की destination. ही ट्रेन मला माझ्या मुक्काम पोस्टावर नेणार आहे. When I sleep, जेव्हा मी झोपतो I have faith तेव्हा माझा विश्वास असतो that in the morning I will get up. की सकाळी मी उठणार आहे. If you have faith in so many things, आणि एवढ्या या सगळ्या नाशकारक गोष्टींवरती तुमचा एवढा भक्कम विश्वास आहे, खुर्ची काय आणि आगगाडी काय आणि काय काय, can't you have faith in the living तर God? जिवंत देवावर विश्वास ठेवायला होत नाही का? तो जिवंत आहे, तो मोठा आहे. My God will never fail. माझा देव कधी अपयश देत नसतो आणि देणार नाही. Faith is a strong belief, a strong conviction विश्वास म्हणजे एक बलवान स्पर्श, आतून चाहूल आणि जाणीव that की what He has promised He will deliver. देवाने जे वचन दिलंय, देव ते मला देणार म्हणजे देणार, कारण तो देव आहे. Faith is having complete confidence in God. विश्वास म्हणजे देवावर संपूर्ण विश्वास, संपूर्ण भरोसा That I have prayed to God. की मी देवाला प्रार्थना केलेली आहे, Now I'll sleep well. आता मी चांगलं झोपणार आहे, He will do it. धाराडूर झोपणार आहे, देव कार्य करणार आहे. Because faith is expectation. कारण विश्वास म्हणजे आशा आणि अपेक्षा आहे. Faith is hope. विश्वास म्हणजे आशा आहे. Faith in God gives me assurance देवावरचा विश्वास मला खात्री देतो. of the things that I have hoped for. ज्या गोष्टींविषयीनं मी आशा ठेवलेली आहे, त्या गोष्टींविषयीनं देवावरचा विश्वास मला खात्री देतो की हे होणार आहे. When I have faith in God, जेव्हा माझा देवावर विश्वास असतो ना, it means I have been accepted by God. त्याचा अर्थ देवाने मला स्वीकारलेलं आहे. Faith is a surety. विश्वास एक खात्रीपूर्वक बाब असते. Faith is a promise. विश्वास एक वचन असते. Faith is certainty. विश्वास म्हणजे 100% खात्री. Faith is prayer. विश्वास म्हणजे प्रार्थना. Prayer is faith. आणि प्रार्थना म्हणजे विश्वास. And God never wavers. आणि देव कधी डगमगत नाही. God always honors faith. देव नेहमी विश्वासाचा मान करतो, माहित आहे. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Hebrews 11 verse 6, इब्री करास 11वा अध्याय त्यातलं 6वं वचन, without faith it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करणं अवघड आहे, अशक्य आहे. God is saying, देव म्हणत आहे, if you don't have faith, तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल, if you don't believe on me, तू जर माझ्यावर विश्वास ठेवला नाही, you will not get anything from तुला me. काही मिळणार नाही. तुझं येणं व्यर्थ आहे, मन आलेलं बरं असं आहे. विश्वास ठेव, देवाच्या दारी आला जात ना. That's what God is saying. मग विश्वास ठेवा, टाइमपास नको, असं देव म्हणतोय. Bible says बायबल म्हणतं ना, in 2 Kings, 2 राजे, there it speaks about King Hezekiah. हिजकिया राजाविषयी तिथं लिहिलेलं आहे. He was lifted up in his life हा राजा त्याच्या आयुष्यात उत्कर्षाला आला because of his faith in God. कारण त्याचा देवावरती विश्वास होता. He was just 25 फक्त 25 वर्षाचा होता तेव्हा तो, when he started to rule over Israel. जेव्हा त्याने इस्रायल देशावर राज्य करायला सुरुवात केली. हा राजा फक्त 25 वर्षाचा मुलगा होता. His father was a wicked king, त्याचा बाप एक अतिशय दुष्ट राजा होता, गोष्ट वेगळी. but he did not follow his wicked father's footsteps. पण या मुलाने
मात्र दुष्ट बापाच्या पावलावर पाऊल ठेवलं नाही. He followed God. तो देवामागे चालला He ruled for 29 years. आणि 29 वर्ष त्याने राज्य केलं इस्रायलवर. And his success story starts because he always put God first in everything. आणि त्याने त्याची यशोगाथा सुरू झाली कारण की त्याने नेहमी देवाला पहिलं स्थान दिलं. Whatever he did, जे काही त्याने केलं ना, he always did it under the guidance of God. जे काही हिजकिया राजाने केलं ते सगळं त्याने देवाच्या मार्गदर्शनाखाली केलं. That's why म्हणून God prospered him. देवाने त्याला समृद्ध केलं. That's why Bible says म्हणून तर बायबल म्हणतं there was no king like King Hezekiah हिजकिया राजासारखा राजाच नाही. before him or after him. त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर हिजकिया सारखा राजाच झाला That नाही. God prospered him so much. देवाने त्याला एवढं भरभराटीला आणलं. Why? का? Because of one criteria. एकच गोष्ट, His faith in God. त्याचा देवावरचा विश्वास. His faith in God. त्याचा देवावरचा विश्वास. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 18, 6 and 7. 2 राजे 18वा अध्याय 6 आणि 7 वचन. 2 राजे 18, 6 आणि 7. Hezekiah held fast to the Lord. हिजकिया राजाने देवाला असं घट्ट धरून ठेवलं ना, He did not turn aside from following तो God. देवामागे चालण्यापासून फिरला नाही, वळला नाही. देव म्हणजे देव. But he kept the commandment which the Lord had commanded through Moses. आणि मोशेद्वारे देवाने जी आज्ञा दिलेली होती ती आज्ञा पालन त्याने केलं. And that is why म्हणून the Lord was with him. परमेश्वर त्याच्या सोबत होता. And he was blessed wherever he आणि went. जिथे कुठे तो गेला तिथे तिथे तो आशीर्वादित झाला. Praise God. असं लिहिलेलं आहे. Wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाल you shall be blessed. तिथं तुम्ही आशीर्वादित व्हाल. Whatever you shall touch, जे काही ज्या कशाला तुम्ही स्पर्श करा it shall be blessed. त्या सगळ्याला आशीर्वाद मिळेल. Whatever you do, जे काही तुम्ही कराल you shall be blessed. त्यात तुम्ही आशीर्वादित व्हाल. You will sell water and be blessed. पाणी विकून तुम्ही आशीर्वादित व्हाल. You will sell stones and be blessed. दगड विकून आशीर्वादित व्हाल. You will stay in a jungle and be blessed. जंगलात राहून आशीर्वादित व्हाल. Praise God. अजून काय सांगू मला सांगा. It is not the work, it's not the boss, it is not the location, it is God. अरे काम नाही रे, नोकरी धंदा कंपनी नाही रे, बॉस नाही रे. देव 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 देतो, देव देतो, आम्ही खातो. देव Faith देतो. in God will always lift you up. देवावरचा विश्वास नेहमी तुला वर आणेल, God उत्कर्षाला is आणेल. very excited when he sees somebody having हो ना. faith on him. आणि जेव्हा देव बघतो ना एखाद्या माणसाचा देवावरती खूप विश्वास आहे तेव्हा देवाला खूप आनंद आणि असा आवेश येतो. He is very excited. देवाला एवढा आनंद होतो की कधी जाऊन एकदा याला आशीर्वाद देऊ. I just want to bless him, मला God याला says. आशीर्वाद द्यायचाच आहे असं देव म्हणतो. Say, come on, say, I have faith in God. म्हणा माझा देवावर विश्वास आहे. Say, I have faith in God. म्हणा माझ्या मागून माझा देवावर विश्वास आहे. Say, my God, I believe in you. म्हणा माझ्या देवा माझा तुझ्यावर विश्वास आहे. The world will fail me, हे जग मला अपयश देईल but you will not fail me. पण तू मला अपयश देणार नाहीस. The world will leave me, जग मला सोडेल but you will not leave me. पण तू मला सोडणार नाहीस. I trust in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. वा वा किती छान वाटतं. God is very happy with देव you. एवढा आनंदी झाला आता ना आपल्या Amen. सगळ्यांवर. Something is going to happen tonight. काहीतरी नक्कीच होणार आहे आज रात्री. Amen. आमेन. He who believes in God जो माणूस देवावर विश्वास ठेवेल will never, never, never stay in lower places. तो कधी 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 खालच्या जागी राहणार नाही. Never. नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच. Bible says, बायबल म्हणतं it so happened असं झालं that the nation of Israel faced a crisis. इस्रायल देशाला तेव्हा काही संघर्षांना तोंड द्यावं लागलं. In those times, त्या काळात the Assyrians अशुरी लोक were the dominant world power. साम्राज्य करत होते संपूर्ण जगावर. And they invaded Judah. आणि त्यांनी यहुदावरती छापा घातला. And they marched against Jerusalem. आणि यरुशलेमेच्या विरोधात ते आले. The Assyrians were so powerful अशुरी एवढे सामर्थ्यवान होते ना that they had already conquered the northern kingdom of की Israel. ऑलरेडी इस्रायलचा उत्तर दिशेचा जो भाग होता त्यावर त्यांनी मात करून विजय घेतलेला होता ऑलरेडी. And they had conquered many other nations as आणि well. इतर अनेक देशांवरती त्यांनी मात केलेली आणि विजय घेतलेला होता अशुरी लोकांनी. And now they threatened Judah. आणि आता त्यांनी यहुदाला भीती घातली. And they openly defied the living God. आणि उघडपणे त्यांनी जिवंत देवाला नावं ठेवली That we are going to destroy की you. आम्ही तुझा नाश करणार आहोत. That was the time त्यावेळेला King Hezekiah went into the temple of God. हिजकिया राजा देवाच्या मंदिरी
एकेरी गेला He placed that letter of threat before God. आणि ते दहशतीचं भीतीचं पत्र जे शत्रू राजांनी पाठवलेलं होतं ते त्याने देवासमोर देवाच्या मंदिरात जाऊन ठेवलं And he prayed, आणि हिजकिया राजाने देवाला प्रार्थना केली Oh God, आणि तो म्हणाला माझ्या देवा this is the day of trouble. हा आजचा दिवस आमच्यासाठी त्रासाचा दिवस आहे. This is the day of trouble. आजचा दिवस आमच्यासाठी त्रासाचा दिवस आहे That is how you should pray. अशा रीतीनं तुम्ही सुद्धा प्रार्थना करायची This is the day of trouble. देवाला सांगायचं खरं खरं सगळं नाहीतरी देवाला सगळं माहितीच आहे ना मग खरंच सांगायचं की देव बाप्पा आजचा दिवस माझा वाईट आहे मला आज त्रास आहे And then he said, आणि मग तो म्हणाला But you are our God. परंतु तू आमचा देव आहे So hear our prayers तर आमची प्रार्थना ऐक and save us, आणि आम्हाला वाचव that all the kingdoms will know की सगळ्या राज्यांना कळावं that you are the Lord our God. तू आमचा प्रभू आणि परमेश्वर आहेस God was so pleased with his faith. देव एवढा प्रसन्न झाला हिजकिया राजाचा विश्वास बघून God spoke through a prophet. की देव एका संदेशाद्वारे बोलला Bible says बायबल म्हणतं in 2 Kings 19:32, दोन राजे 19वा अध्याय 32वा वचन God said, देव बोलला Go and tell King Hezekiah त्या संदेशाला देव म्हणाला की जाऊन हिजकिया राजाला सांग that Assyrian, no matter how big an army they have, की असिरियन लोकांचं किती मोठं जरी सैन्य असलं he will not even enter the city. तरी सुद्धा नगरातही त्यांना प्रवेश करता येणार He नाही will not shoot one single arrow. एकही बाण त्यांना सोडता येणार He नाही will not come in with a single shield. आणि एकही ढाल घेऊन ते लोक येणार नाही By the way he came, by the same way he will go back. ज्या मार्गाने ते सैन्य आले त्या मार्गाने त्या सैन्याला परत जावं लागेल Who says? कोण म्हणाल God says. देव असं संदेशाद्वारे हिजकिया राजाला बोलला And God further said आणि देव पुढे म्हणाला in verse 34, 34व्या वचनात I will defend this city. या नगराला मी वाचवीन I will save this city या नगराचा बचाव मी करीन because कारण I love these people. या लोकांवर माझं प्रेम बसलंय For my own sake I will save this city. माझ्या स्वतः खातर या नगराला मी वाचवीन कारण या नगरातल्या नगरवासियांवर लोकांवर माझं प्रेम What बसलंय did God do? देवाने काय केलं God sent one angel from heaven. देवाने स्वर्गातनं एक देवदूत पाठवला Only one angel. एकच देवदूत एक And the Assyrian army had 1,85,000 soldiers. आणि अशुरी सैन्यामध्ये 1,85,000 सैनिक होते And at night, आणि रात्रीच्या without making any noise, रात्रीच्या वेळेला अजिबात आवाज गोंगाट न करता single angel went एक देवाचा दूत जो होता तो गेला and something happened. आणि काहीतरी झालं Because early morning, कारण पहाटे पहाटे when Hezekiah got up, हिजकिया राजा जेव्हा उठला behold, पहा there were dead bodies all over. सगळीकडे प्रेत पडलेली त्याला दिसली 1,85,000 dead. 1,85,000 मेलेले दिसले That is what happens when you have faith in God. देवावर आपला विश्वास असेल तर असं कार्य होतं बेटा People will cheat you. लोक तुला फसवतील People will trouble you. लोकांचं सांगायचंच काय लोक तुला त्रास देणार They will harass you. लोक तुझा छळ करतील छळ They will not give you what belongs to आणि you. जे तुझं आहे ते सुद्धा लोक तुला देणार नाहीत Don't worry. काळजी करायची नाही Your administration is in heaven. तुझं व्यवस्थापन स्वर्गात आहे Your providence is in heaven. तुझा पुरवठा स्वर्गात आहे God is the God of all provision. देव सगळा पुरवठा करणारा देव आहे He will give it to देव you तुला देईल without making a noise. आणि अजिबात गोंगाट आवाज न करता Nobody will know कोणालाही कळणार नाही how God worked this miracle. देवाने कसा हा चमत्कार केला पण आपल्याला मिळालं बाबा असं Bible says बायबल म्हणतं once Hezekiah became very sick. आणि एकदा हाच हिजकिया राजा खूप आजारी पडला Bible says in 2 Kings 20 verse 1, मग 2 राजे 20वा अध्याय त्यातलं पहिलं वचन बायबल he म्हणतं was dying of some kind of ulcer मराला टेकला हिजकिया राजा काहीतरी अल्सर झालं त्याला or gangrene काहीतरी गँग्रीन विष झालं on his feet, पायाला and it was spreading in his body. आणि ते त्याच्या अंगात पसरायला लागलं No doctor could heal him. त्या काळातला एकही डॉक्टर त्याला बरं करू शकेना He called a prophet, मग अर्थातच त्याने देवाच्या एका सेवकाला संदेश त्याला बोलावलं and that prophet Isaiah came. आणि यशया नावाचा देवाचा संदेश त्या काळी होता तो आला And Isaiah said, यशया त्याला म्हणाला You are very serious. की महाराज तुमची अवस्था फार गंभीर आहे You will not recover. आणि तुम्ही काही बरे होणार You नाहीये shall surely die. तुम्ही नक्की मरणार आहात महाराज No doctor can heal you. डॉक्टर तुम्हाला बरं करू शकत
शकणार नाही. Hezekiah said, तर हिजकिया म्हणाला okay. ठीक आहे. He turned his face to the wall आणि हिजकिया राजाने असं भिंतीकडे चेहरा and वळवला. looked to God in faith भिंतीकडे चेहरा वळवून विश्वासाने देवाकडे पाहिलं and cried out to God, आणि रडून 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 देवाला प्रार्थना Lord, केली. I have faith in you. आणि म्हणाला की परमेश्वरा माझा तर तुझ्यावर विश्वास Only आहे. you can deliver me from death. फक्त तूच मला या मृत्यूपासून सोडवू I have शकतो. walked righteously before you. मी नीतिमानपणे तुझ्या समोर चाललोय I did everything that was right in your आणि eyes. तुझ्या नजरेत जे बरोबर आहे ते सगळं मी केलंय. Please heal me. प्लीज मला बरं कर दे बाप्पा. And he wept and wept. रडून रडून त्याने अशी प्रार्थना केली Suddenly the word of the Lord came. आणि अकस्मात देवाचं वचन परत आलं God said, आणि देव बोलला. Isaiah, go back. यशाला देव म्हणाला यशया परत जा. Halfway, अर्ध्यातनं he had to turn back. मग यशाला परत यावं लागलं हिजकिया राजाकडे. He came back. मग यशया परत आला He said, what is happening now here? आणि यशया म्हटला काय चाललंय काय माहिती. I said he's going to die. मी तर राजाला सांगितलं की महाराज तुम्ही मरणार आहात. But his God is saying he will not die. पण देव आता म्हणतोय की तो मरणार नाहीये. What can I say? आता मी काय बोलणार. And so he said, Hezekiah, तर यशया गेला आणि म्हणाला हिजकिया महाराज I'm sorry. मला माफ करा. I said you will die. मी असं म्हणालो होतो आत्ताच तुम्हाला की तुम्ही मरणार आहात. But your God's word came to me. पण देवाची वाणी परत माझ्याकडे Your आली. God's word came to me. तुमच्या देवाची वाणी माझ्याकडे परत आली And he said, आणि तुमचा देव मला असं म्हणाला 15 more years you shall live, you shall not die. की 15 अजून वर्ष तुम्ही जगणार आहात महाराज आणि तुम्ही मरणार नाही आहात. Tomorrow morning you shall be healed. उद्या सकाळी तुम्ही बरे होणार आहात महाराज. Next morning he was आणि healed. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा बरा झाला ठणठणीत. And God said, आणि ते बोलला tell him, त्याला सांग I have seen his मी tears त्याचे अश्रू पाहिले and I have heard his cry. आणि त्याचं रडणं मी ऐकलं. कारण Two powerful things that can turn the face of God towards you. दोन सामर्थ्यवान गोष्टी देवाचा चेहरा तुमच्या प्रित्यर्थ बदलू शकतात वळवू शकतात. Your cry एक तर तुझं रडणं and your real tears. खरे खरे अश्रू. खरे खरे अश्रू. प्रत्येक आसवाची कळते प्रभूचं भाषा ना. तर खरे आणि खोटे ही भाषा पण देवाला God कळते. is very touched देवाला स्पर्श होतो. when he sees tears. जेव्हा देव खरे खरे अश्रू बघतो ना आपल्या डोळ्यात देवाला स्पर्श होतो. Because कारण most of the time tears cannot lie. जास्तीत जास्त वेळेला अश्रू आणि खोटं बोलतच नाही. Praise God. अश्रू खरेच असतात. Many years back, अनेक वर्षांपूर्वी I was working in the company. मी कंपनीत कामाला होतो. My boss wanted to remove me out माझ्या बॉसच्या मनात असं आलं की मला कामावरून काढायचं and place his man in my place. आणि माझ्या बॉसचा कोणीतरी माणूस होता. त्या माणसाला त्यांना माझ्या पदावरती माझ्या जागेवर आणायचं होतं. But he didn't know पण माझ्या बॉसला काय माहित that I serve the living God. मी जिवंत देवाचा सेवक आहे. तेव्हापासूनच आहे जेव्हा मी नोकरीला होतो. He wrote memo after memo in the personal department. आणि पर्सनल डिपार्टमेंट मध्ये माझ्या बॉसने मेमोर मेमो टाकले माझ्या विरुद्ध. Remove him. की याला बाहेर काढा याला Remove काढा him. याला कामावरनं काढा याला नोकरीवरनं काढा याला काढा याला काढा. But nobody could remove him. पण नाही मला Me. नाही कोणी काढू शकलं. One day एके दिवशी I got the news. मला बातमी मिळाली My boss is transferred into a sister concern. माझ्या बॉसची बदली झाली. आमची एक सिस्टर कन्सर्न होती तिथे. So I went to meet him मग मी माझ्या बॉसला भेटायला गेलो because I was in the admin कारण department. मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करायचो. And I said, तर मी बॉसला भेटायला गेलो. माझ्या बॉसला म्हणालो Sir, की सर when should I shift all your tables and chairs? कधी तुमचं सगळं सामान तिथे नवीन ऑफिस मध्ये हलवायचं सांगा. He's saying, You are making a joke of me? तर ते म्हणाले पीटर तू माझा विनोद करतो ना. I know you are the happiest person. मला माहिती आत्ताला तू सगळ्यात आनंदी आहे ना. I said, My God is great. म्हणलं असं काही नाही. माझा देव महान आहे आणि देव ज्याला तारी त्याला कोण मारी. माझा देव महान. Nobody can touch us. आपल्याला असा कोणी हात लावू शकत नाही बेटा. Our God is with us. आपला देव आपल्या Because our सोबत आहे. faith is in का God. आपला विश्वास देवावर आहे ना. Amen. आमेन. This is the new order of new beginnings for you. तुमच्यासाठी सुद्धा नवीन सुरुवातीचा हा नवीन क्रम आहे सगळा. What is the new order? नवीन क्रम काय आहे. Victory all the time. नेहमी विजय. Blessing all the time. नेहमी आशीर्वाद. Deliverance all the time. सर्वदा सुटका. Praise God. देवाला धन्यवाद. For faith is the victory. कारण विश्वास विजय आहे. It is leaning on the entire arm of God. ही संपूर्णपणे देवाच्या बाहूंवर देवाच्या भुजावर अवलंबून राहणं. Resting on the bosom of God. देवाच्या छातीवरती आरामात राहणं की देव माझ्या सोबत आहे. You know, when you trust on someone, तुम्हाला माहितीये जेव्हा केव्हा आपण एखाद्या माणसावर विश्वास ठेवतो it's okay when you don't understand certain things. तर मग काही गोष्टी त्याच्या नाही कळल्या तरी ठीक आहे. Maybe you may not figure out things. आणि कदाचित सगळंच कळणार नाही तुम्हाला.
wives and house. हे सगळंच त्या माणसाचं तुम्हाला कळणार नाही, पण असंच काण तसंच काण हे न ते न ते. But as long as you trust him, पण त्या माणसावर तुमचा विश्वास बसलाय ना, as long as he is powerful, आणि जोवर त्या माणसावर तुमचा विश्वास आहे, तो माणूस सामर्थ्यवान आहे, as long as he is full of love, आणि तो माणूस प्रेमाने भरलेला आहे, as long as he is faithful, तो माणूस विश्वासू आणि as इमानी long आहे, as he is तो merciful, माणूस दयाळू आहे. you don't need to worry. संपलं. मग आपल्याला जास्तीचं टेन्शन घ्यावं लागत नाही. Praise असंच God. आहे हे. God honors your faith to a very high degree. देव तुमच्या विश्वासाचा मान फार मोठ्या प्रमाणात करतो बेटा. Bible says बायबल म्हणतं in Mark 9 verse 23, मार्कचा 9वा अध्याय 23वे वचन, all things are possible to them that believe. जे लोक विश्वास ठेवतात त्या लोकांसाठी सर्व काही शक्य आहे. Praise God. अशक्य शब्दच आपल्या शब्दकोशात नाहीये. Your faith shall save you tonight. तुझा विश्वासच आज रात्री तुला वाचवणार आहे. Your faith shall make you whole tonight. तुझा विश्वासच आज रात्री तुला संपूर्ण करणार Your आहे. faith shall remove you from your debts tonight. तुझा विश्वासच आज रात्री तुझं कर्ज काढणार आहे. Your faith shall remove all the demonic power from your life तुझा tonight. विश्वासच आज रात्री तुझ्या जीवनातून सगळ्या सैतानी शक्त्यांना हकलणार आहे. Your faith will give you promotion tonight. तुझा विश्वासच आज रात्री तुला बढती देणार आहे. Your faith will give you your jobs tonight. तुझा विश्वासच तुला नोकरी देणार आहे. Your faith will establish your homes तुझा tonight. विश्वासच तुझं घर आज स्थिर स्थावर करणार आहे. Praise God. देवाला A धन्यवाद. place of prayer is a place of faith. प्रार्थनेची जागा तीच विश्वासाची जागा. Praise God. Amen. When you pray with faith, जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा, God will perform. देव कार्य करेल, Whatever you ask, He will आणि give. जे काही तुम्ही मागाल देव तुम्हाला देईल. Because He says, कारण देव बोललाय, this person is trusting me. हा माणूस माझ्यावरती विश्वास ठेवतो, I have to do something मला for him. त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. Praise God. असं देव म्हणणार. Amen. म्हणून आपण देवावर विश्वास टाकून द्यायचा पूर्ण. Bible says बायबल म्हणतं in Hebrews 10 verse 38, इब्री करास पत्र 10:38, the just shall live by faith. जे न्यायी आहेत, नीतिमान आहेत, ते विश्वासाने जगतील असं लिहिलंय. But if any man draws back, पण एखाद्या माणसाने जर माघार घेतली, God says, my soul has no pleasure in him. तर देव म्हणतो माझ्या जीवाला त्या माणसावर आनंद मिळत नाही, कारण की त्या माणसाने माघार घेतली आहे. If you are right with God, जर तुमचं जीवन देवासोबत बरोबर असेल you will thrive. तर तुम्ही भरभराटीला या. You will rise. देवाशी बट्टी करा, बट्टी बोला चाली ठेवा, तुम्ही उत्कर्षाला याल. Bible says in Proverbs 16 verse 7, नीतिसूत्र 16वा अध्याय 7वं वचन बायबल म्हणतं, when a man's ways pleases the Lord, माणसाचे मार्ग जेव्हा देवाला प्रसन्न he करतात, makes even his enemies to be at peace with तेव्हा him. देव त्या माणसाच्या शत्रूंना सुद्धा त्याच्यासोबत शांतीनं राहायला लावतो. Praise या God. माझा माणूस आहे, त्याच्यासोबत शांतीनं राहा, Amen. असं देव शत्रूला म्हणतो. And that's the reason why God sent Jesus for us. आणि याच कारणास्तव देवाने येशूंना आपल्यासाठी या जगात पाठवलं. Why? का? To save us. आपल्याला वाचवायला, तारायला, bless us, मुक्ती द्यायला, मोक्ष to द्यायला, heal us. आशीर्वाद द्यायला, आरोग्य द्यायला. Jesus said येशू बोलले. in John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10वं वचन, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचं चोरून, लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायला आला. But I have पण come मी आलोय to give you life and तुम्हाला life in जीवन abundance. आणि विपुल उदंड जीवन द्यायला आलोय असं म्हणाला. Praise God. देवाला धन्यवाद. He finished the salvation work for you. म्हणजे येशूंनी तारणाचं, मुक्तीचं, मोक्षाचं काम तुझ्या माझ्यासाठीचं पूर्ण केलं. As long as you live, आणि जोर तुम्ही जिवंत आहात, Jesus will bless you. येशू तुम्हाला आशीर्वाद देतील. When you die, जेव्हा तुम्ही मराल, He will take you to heaven. येशू तुम्हाला स्वर्गवास देतील, स्वर्गात Because देतील. He's got the keys of heaven. कारण येशूंकडे स्वर्गाची किल्ली आहे. He's got the keys of heaven. येशूंकडे स्वर्गाची किल्ली आहे. Because nobody died and rose again. कारण मेल्यानंतर परत तिसऱ्या दिवशी कोणी जिवंत झालेलं नाही. If somebody has power over death, एखाद्याकडे जर मृत्यूवरचं सामर्थ्य आहे, he has to be God. तर नक्कीच तो देव असायला हवा. जो मरून सुद्धा परत जिवंत झाला, तो काय माणूस असणार आहे? And- देवच असायला हवा. And if he died and rose again, आणि तो जो मेला आणि परत जिवंत झालाय, that means he has power over death. याचा अर्थ मृत्यूवर त्याचं सामर्थ्य चालतं. The same thing he will do for you also. तीच गोष्ट तो तुझ्याही जीवनात करेल. After you die, तू मेल्यावर he will take you to heaven. तो तुला स्वर्गात घेऊन जाईल. That means on this earth also, in the future also, your destiny is sealed. याचा अर्थ या पृथ्वीवर सुद्धा आणि स्वर्गात सुद्धा आपल्या सगळ्या दिशांवरती प्रभूने शिक्कामोर्तब केलेलं आहे. Salvation is not based on merit. तारण किंवा मुक्ती आपल्या स्वतःच्या गुणधर्मांवर आधारित नाही, It's on faith. विश्वासावर आधारित आहे. Bible says बायबल म्हणते, in Ephesians 2, 8 and 9, इफिस करास 2 अध्याय 8 आणि 9 वचन, by grace you have been saved through faith, कृपेनं विश्वास ठेवल्यामुळे तुझं तारण झालंय. not of your own selves, तुझ्या स्वतःमुळे नव्हे, not of your works, तुझ्या स्वतःच्या कामांमुळे नव्हे, lest you shall boast.
boast. नाही तर उगीच तुझ्यामध्ये घमेंड यावी आणि तुला वाटावं मी असं केलं म्हणून No, मला no. तू काही नाही केलं. Salvation is free. तारण फुकट आहे, तारण मोफत आहे. And that's why we say, thank you, Jesus, thank you, Jesus, thank you, Jesus. आणि म्हणून तर आपण धन्यवाद येशू सारखे म्हणतो आणि दमत नाही धन्यवाद येशू. If you are saved by your merit, जर तुम्ही तुमच्या गुणधर्मांवर तारले गेले असता then I will tell you, don't worship God. तर मग मी तुम्हाला म्हटलो असतो कशाला देवाची आराधना करताय, नाही Because you are only God. कारण तू स्वतः देव झाला, तुला Isn't it? स्वतःच्या गुणधर्मांमुळे तारण मिळालंय, मग कशाला धन्यवाद येशू म्हणायचंय. When you pass on merit, जेव्हा तुम्ही स्वतःच्या गुणधर्मांवर पास होताय you tell everyone, तेव्हा तुम्ही सगळ्यांना सांगताय I worked very hard. की मी इतकी मेहनत केली, अभ्यास केला That's why I आणि passed. म्हणून मी पास झालो. See? है ना? Credit goes to you. मग सगळं श्रेय तुला जातं कारण की तू अभ्यास केला आणि तू पास झाला. But पण इथे salvation is without merit. हे जे तारण आहे, ही जी मुक्ती आहे, त्याचं श्रेय आपल्याला काडीभर नाहीये. That's why we say, thank you, Jesus, म्हणून आपण thank you, सारखं Jesus, धन्यवाद thank you, येशू, Jesus. धन्यवाद येशू, That's why धन्यवाद. we worship God. म्हणून देवाची आराधना That's आपण why सतत every करतो. Saturday we come म्हणून दर here. शनिवारी आपण इथे येतो. Praise God. आमेन. One lady testified, एका बहिणीने साक्ष दिली. for months I had been crushed without a job. ती म्हणे महिने मला नोकरी नव्हती And I had a miscarriage during that time आणि त्या दरम्यान एकदा माझा गर्भपात पण झाला. because of stress. कारण मला दडपण एवढं आलं, टेन्शन एवढं आलं, तर त्याच्यामध्ये गर्भपात झाला. And I lost my baby in 7 months. आणि माझं बाळ गेलं, 7 महिन्यामध्ये माझं बाळ गेलं. All it happened in 1 year. आणि सगळं एका वर्षामध्ये हा सगळा गोंधळ माझ्या आयुष्यात झाला. Lost my job, lost my baby. माझी नोकरी गेली, माझं बाळ गेलं. I wanted to end my life. मला माझ्या जीवनाचा अंत करायचा होता. But someone told me to believe in Jesus. पण तेव्हाच कोणीतरी मला येऊन सांगितलं की तुम्ही ना येशूवर विश्वास ठेवा. And they asked me to attend the Dapodi आणि church. त्यांनी मला असंही सांगितलं की दापोडीला एक चर्च आहे, शनिवारी सभा भरते, तुम्ही तिथे जा. She said, I came तर here. ती म्हणे त्यांचं ऐकून मी इथे सभेला आले I wept before God. आणि देवासमोर येऊन रडले. I gave my heart to Jesus. माझं हृदय मी येशूंना दिलं And I told the Lord, आणि मी प्रभूला म्हणाले, if you give me a job जर तू मला नोकरी दिली, and bless me with a child मला again, संतानाचा आशीर्वाद जर तू परत दिला, I will give you my first salary तर पहिला पगार मी तुला as देईन. an offering. एक अर्पण म्हणून पहिला पगार मी तुला देईन. God answered a prayer. असा नवस तिने देवाला केला, तर देवाने तिच्या प्रार्थनेला उत्तर दिलं She got a good offer. आणि तिला चांगली ऑफर आली It was a great package. आणि चांगलं पॅकेज मिळालं. And आणि she came to church. मग ती चर्चला आली. She handed me the first salary she got from her work. पहिला पगार तिला जो मिळाला त्या कामावरून, तो पहिला पगार तिने येऊन माझ्या हातात She दिला said, use it for God's आणि work. म्हणाली देवाच्या गौरवासाठी वापरा. And then she said, Pastor, आणि मग म्हणाली, पास्टर pray that God may bless me with a child. प्रार्थना करा की देवाने मला संतानाचा आशीर्वाद द्यावा परत. After I prayed for her, तिच्यासाठी मी प्रार्थना she केल्यानंतर went home in peace. घरी गेली, ती शांतीनं गेली And God blessed her. आणि देवाने तिला आशीर्वाद दिला. And she again came back to me. परत ती माझ्याकडे आली And she said, Pastor, आणि म्हणाली, पास्टर by God's grace, देवाच्या कृपेनं I'm expecting again. मला दिवस गेलेत परत पास्टर. But पण the devil keeps on telling me सैतान मला सारखं असं म्हणत राहतो, so many lies. खोटं सांगत राहतो माझ्या डोक्यात. And the devil keeps on saying, आणि सैतान मला असं म्हणत राहतो, this baby also will not survive. तुझं हे बाळ सुद्धा जगणार नाही, मरणार आहे. This baby also will die. तुझं हे बाळ सुद्धा मरणार आहे असं सैतान मला म्हणत राहतो. And you will also lose your job. आणि तुझी नोकरी पण जाणार आहे असं सैतान सारखं माझ्याशी बोलतो. And she cried before me. आणि रडली माझ्या समोर येऊन. I prayed for her. मग मी तिच्यासाठी प्रार्थना I केली bound the power of darkness that आणि is surrounding अंधाराची her. सैतानाची शक्ती जी तिला त्रास देत होती ती मी बांधली. She had great peace. मग तिला मोठी शांती And मिळाली. I told her, मग मी तिला म्हणालो, the only way you can defeat the devil is by having faith in Jesus. एकच मार्ग आहे, जर तुला सैतानाला पराजय करायचा असेल तर त्याचा मार्ग एकच आहे, तुला येशूवरती विश्वास ठेवावा लागेल. Because he who had begun a good work in you will complete it. कारण ज्या देवाने तुझ्यामध्ये चांगलं कार्य सुरू केलंय, तोच देव तुझ्यातलं हे चांगलं कार्य संपेल सुद्धा. And then she went home. कारण माझा देव अर्धी अर्धवट कामं करत नाही. आणि मग ती घरी गेली. And at night, रात्री she reminded herself, तिनं स्वतःलाच आठवण करून I have दिली nothing to fear. की मला आता भ्यायचं कारण नाही. When I had nothing, माझ्याकडे जेव्हा काही नव्हतं, my faith in God gave me a job. तेव्हा माझ्या देवाच्या विश्वासाने मला नोकरी दिली. Now too I have nothing, आताही माझ्याकडे काही नाहीये, but I have faith. पण माझा देवावर विश्वास I आहे. have faith in you, O माझा God. देवावर तुझ्यावर विश्वास आहे देवबापा. And she said, आणि म्हणाली, from that day, त्या I दिवसापासून stopped crying मी रडायचं थांबवलं and I started reminding myself every day आणि रोज मी स्वतःला आठवण करून द्यायचे that God's promises are true, की देवाचं अभिवचन खरं आहे, that God will never fail me, की देव मला कधी अपयश देणार that नाही. my God will never let me माझा down. देव मला चार चौघात लज्जित फजित करणार He नाही. will work great things out for ते me. माझ्यासाठी महान कार्य करणार आहे. God saw her through for the
whole 9 months. आणि संपूर्ण 9 महिने देवाने तिला सांभाळलं. She did not lose her job. अजिबात तिची नोकरी वगैरे काही गेली नाही. Then she gave birth to a baby boy. मग तिनं पुत्र संतानाला जन्म दिला. Today her family is so happy. आज तिचा परिवार एवढा आनंदी आहे. Don't listen to the devil. म्हणायचं तात्पर्य असं आहे माझं बेटा की तुम्ही पण सैतानाचं ऐकू नका. Let him say anything. सैतानाला बोलू दे, त्याला बडबडीची सवय आहे, त्याला बोलू दे. He will put fear in you. सैतान तुमच्यात भीती He घालणार. will put doubt in you. सैतान तुमच्या शंका घालणार. You have to say only one thing. तुम्ही एकच बोलायचं. I bind you devil in the name of मी Jesus. बांधतो तुला सैताना येशूच्या नावात मला सोड. Come on, say it. बोला माझ्या I मागून. bind you devil in the name of Jesus. बोला माझ्या मागून. सैताना येशूच्या नावात मी तुला बांधतो. Leave my life. माझं जीवन सोड. Leave my family. माझा परिवार सोड. In the name of Jesus. येशूच्या नावात. I don't belong to you. मी तुझ्या मालकीचा नाही. I belong to मी God. देवाच्या मालकीचा आहे. God will take care of me. देव मला सांभाळणार He आहे. will not let me down. देव मला खाली पाडणार नाही. Very soon I will see a miracle. फार लवकर मी चमत्कार बघणार आहे And I will testify. आणि मी साक्ष देणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया. That's why the devil cannot touch me. आणि म्हणून सैतान मला हात नाही लावू शकत. Thousands of demons I have cast out in the name of Jesus. आजपर्यंत हजारो भूत येशूंच्या नावात मी काढली आहेत. लोकांमधनं मी सैतान हजारोनं आजपर्यंत येशूंच्या नावात काढले आहेत. But he cannot touch me. पण तो सैतान मला हात लावू शकत नाही. Because, कारण see this. बघा, Because I have faith in Jesus. कारण माझा येशूंवर विश्वास आहे. Amen. आमेन. Bible says in Mark chapter 3. मागचा 3रा अध्याय बायबल म्हणतं, Once Jesus entered a meeting place. एकदा येशू ख्रिस्त एका सभास्थानात आले. And there was a man एक माणूस होता तिथे. who had a withered त्या hand. माणसाचा हात वाळलेला होता. Now, what आता. is a hand? हात तो काय? It's a symbol of power. हात म्हणजे सामर्थ्याचं प्रतीक. It हात. is that tool we use to earn our daily bread. हात एक असं हत्यार आहे जे आपण रोजची कमाई करायला वापरतो. ते साधन आहे हात. Any skill you have, जी काही कला तुमच्यात असेल your hand is very ती important. कला वापरायला हात लागतात ना. हाताशिवाय कला वापरणार कशी आहेस? If you have trained to be a carpenter, समजा तुम्ही सुतार आहात तर सुतारकी करायला हात लागणार. if you don't have a hand, what is the use of that skill? हात तुला नसेल तर ती सुतारकी तुझ्या काय कामाची? ती कला काय कामाची? And Bible says बायबल म्हणतं, in Luke chapter 6 verse 6, लूकचा 6वा अध्याय 6वं वचन, it was not his left hand, त्याचा डावा हात नव्हता आणि तो it was his right hand. काम करायचा उजवा हातच होता. Right hand is the main hand. आणि उजवा हात आपला मेन हात असतो ना. What is the use of all the talent and all the giftings? काय फायदा मग आता सगळ्या कलेचा आणि सगळ्या दानांचा जेव्हा हातच नाही? He cannot even reach out. त्याला नाही काही करता येणार आहे. हात उभा करता येत नाही त्याला सरळ. He cannot even carry his child. त्याला त्याच्या लेकराला उचलता येत नाही हाताने. He cannot even stretch it out. त्याला हात उभारता येत नाही, It was पसरता just येत stuck to his नाही. body. असा हात तो त्याचा चिकटलेला शरीराला. He could not even pick up a glass of त्याला water. ग्लास धरायला येत नव्हता पाण्याचा. Cannot help himself. स्वतःला मदत करता येत नव्हती. But praise God. पण देवाला He धन्यवाद, came to church. तो चर्चला आला. सभास्थान म्हणजे चर्च. तो चर्चला आला. Praise God. In your condition, you came to church. देवाला धन्यवाद. आज तुमची जी काय अवस्था आहे त्या अवस्थेत तुम्ही चर्चला आलाय. अर्धे तर तिथेच जिंकलाय. Praise God. Amen. Jesus said, येशू बोलले. Bible says Jesus saw him first. बायबल म्हणतं येशूंनी पहिलं त्याला पाहिलं He watched his hand. आणि त्याचा हात पाहिला येशूने. Jesus is watching आज येशू your तुझ्याकडे weak पाहताय की areas, तुला येशू the तुझ्याकडे pain, the suffering. आज येशू तुझ्याकडे पाहतायत की तुला कुठे त्रास आहे, कुठे अशक्तपणा आहे, दुखतंय खुपतंय, काय झालंय. Jesus felt compassion. आणि येशूंना दया आली त्याची. And Jesus said, कळवळा आला आणि येशू म्हणाले stand up. उभा राहा. He told him to stand up. उभं राहायला सांगितलं येशूंनी त्या बाबाला. The man thought, त्या बाबाला वाटलं why is he asking me to stand up? येशू मला उभं राहायला का सांगतायत? Is he going to make a mockery of my hand? माझ्या हाताची मस्करी करणार आहेत का चार चौघात? काय सांगावं असं वाटलं त्याला. You know, in the crowd, they always make a mockery. लोकांच्या गर्दीमध्ये असंच होतं ना. लोक थट्टा मस्करी खूप करतात बाबा. लोकांना एकदा काम नाही. But पण why is Jesus asking me to stand up? येशू मला उभं राहायला का सांगतायत? कारण येशू म्हणाले बाबा उभे राहा. But I will stand up. तो म्हटला नाही मी उभा राहणार. Because Jesus is asking me कारण to येशू stand up. सांगतात ना मी उभा राहणार. And I have faith in him आणि completely. माझा येशूंवर संपूर्ण विश्वास आहे. I will do whatever he says. येशू जे काही सांगतील ते मी करणार. असं Jesus म्हणाला. said, तर बाबा येशू त्याला म्हणाले stretch forth your hand. बाबा हात पुढे करा. That was the second thing he said. दुसरी गोष्ट येशूंनी त्याला सांगितली. Stretch forth your बाबा hand. हात पुढे कर. He must have thought, how can I? त्याला असं वाटलं असेल हात कसा पुढे करायचा आता? हात तर चालेल ना.
If I could have done it, I would have done it at हात home. पुढे करता आला असता तर घरीच केला असता ना. हात चालतोय कुठे माझा? What is the difference stretching forth the hand here and at home? काय फरक घरामध्ये हात पसरणं पुढे करणं आणि इथं येऊन या सभेमध्ये हात पुढे करणं? माझा हातच चालत नाहीये. Your prayers will work powerfully in front of Jesus. अरे बाबा, पण तुझ्या प्रार्थना येशूंच्या समोर सामर्थ्यवान रीतीनं काम करतील. Amen. येशूंच्या समोर. Jesus was asking him to stretch forth not just his hand but his faith. येशू त्या बाबाला फक्त हात पुढे करायला सांगत नव्हते. येशूंचं म्हणणं असं होतं, हातासकट विश्वास पुढे आण. Stretch forth your faith and your hand will be stretched. जरा विश्वास पुढे आण, विश्वास वाढव तर हात सरळ होईल. Stretch forth your faith, your hand will be stretched. विश्वास ताण, हातही ताणेल. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन. विश्वास ताण, Yes. हातही ताणेल. Stretch your faith, विश्वास ताण, your blessings will come forth. आशीर्वाद येतील. विश्वासात काटकसर करू नको. If you hear his voice, don't harden your heart. जर देवाची वाणी आज ऐकत असाल तर हृदय कडक करू नका. To someone he is saying, आज कुणाला तरी प्रभू असं सांगतोय, stretch forth your faith, my son. तुझा विश्वास ताण माझ्या मुला. Stretch forth your faith, my daughter. तुझा विश्वास ताण माझ्या मुली. I'm ready to help you. मी तुला मदत करायला तयार आहे. But without your faith, I cannot do it. पण तुझ्या विश्वासाशिवाय मला करता येणार नाही. I want to see your faith in operation. मला तुझा विश्वास कार्य करताना पाहायचा आहे. He didn't say be healed. असं नाही म्हणाले येशू त्याला की बरा हो. He didn't apply oil on his hand. येशूने काय त्याच्या हाताला तेल वगैरे लावलं नाही. He just said, stretch forth फक्त your येशू hand. त्याला एवढंच म्हणाले, बाबा हात ताणा. That means use your faith to stretch your hand. म्हणजे विश्वास वापरा आणि हात ताणा. Jesus is asking you to do आज something येशू tonight. तुलाही काहीतरी करायला सांगतायत राजा. Stretch forth. जरा विश्वास And ताण. the moment he stretched forth his hand, आणि ज्या क्षणाला मग त्याने आपला हात ताणला, suddenly अचानक his hand was loosened. त्याचा हात मोकळा झाला It became like the other hand. आणि त्याचा हात ना डाव्या हातासारखा चालायला लागला. Praise God. देवाला धन्यवाद. What a great God we have. काय महान देव आहे आपला. जरा विचार करा, तुम्हाला कळेल देव किती महान आहे. Are you going through troubles? काही त्रासात न जाताय का? Have you not slept for nights? रात्रोन रात्र झोप नाही, कुछ टेंशन है Don't बेटा? worry. क्या हो गया? काय I'm झालं? speaking to you. मी तुझ्याशी बोलतोय I'm डायरेक्ट. speaking life to you. डायरेक्ट लाईव्ह तुमच्याशी I'm बोलतोय speaking life to आणि you. जीवन बोलतोय, I'm speaking blessing to you. आशीर्वाद बोलतोय, I'm speaking healing to you. आरोग्य बोलतोय, I'm speaking deliverance to you. सुटका बोलतोय. Things are going to happen गोष्टी घडणार in the आहेत. name of Jesus. येशूंच्या It नावात is already happening घडायला सुरुवात because झाली my आहे. God's time is perfect. कारण माझ्या देवाची वेळ परिपूर्ण असते. Now is the time of your salvation. आताची वेळ तुझ्या तारणाची वेळ आहे. Some of you are saying, तुमच्यातले काही लोक असं म्हणतात, I'm in the brink of depression. नाही नाही, मी नैराश्याच्या उंबरठ्यावर आहे. I can't keep going on with मला all जमत these नाही. life blows. मला नाही जमत आहे. आयुष्यामध्ये जे काही माझ्यावर भडीमार होत आहेत मला सहन होईना. It's too much to bear, खूप झालं, Pastor. मला नाही सहन होत पास्टर. मी नैराश्यात चाललोय. I feel I'm all alone. मला असं वाटतंय मी एकटा आहे, माझं कोणी नाही. Alone in the wilderness. अगदी एकटा, मी रानात एकटा आहे. I feel like an abandoned मला child. असं वाटतं की मला वाळीत टाकलेलं मी बाळक आहे. Right now, आता या वेळेला wherever you are, जिथे कुठे तू आहेस, if you are listening to me online also, जर ऑनलाईन सुद्धा तू माझा ऐकत असशील, Jesus is strengthening you. येशू तुला शक्ती देत आहेत. Jesus says, येशू म्हणतायत, don't worry, काळजी करू नको, I will see you through. मी तुला पार नाही. Didn't I say मी म्हणालो ना, in Genesis 18:14, उत्पत्ती 18 अध्याय 14 वचन, is there anything too hard for me? मला काय अवघड आणि अशक्य आहे का? At the appointed time I will return. ठरलेल्या वेळेला मी परत येईन. My appointed time is now. नेमलेल्या वेळी मी परत येईन. माझी नेमलेली वेळ आता आहे. My deliverance time is now. माझ्या सुटकेची वेळ आता आहे. Your depression is going now. तुझं नैराश्य आता जात आहे. Yes. हो, जात आहे. Some Amen. of you, तुमच्यातले काही जण you are in addiction for many years. व्यसन आहेत. तुम्हाला व्यसन अनेक वर्षांपासून. Some of you are in depression for many years. तुमच्यातले काही लोक वर्षानुवर्ष नैराश्यात आहेत, डिप्रेशन मध्ये आहेत. He will remove you from your depression. देव येशू तुम्हाला नैराश्यातनं बाहेर काढणार.
Maybe you are saying, I'm not yet married. कदाचित तुम्ही म्हणत असाल माझं अजून लग्न झालं नाही, Now it's too late. आता फार उशीर झाला. Don't worry. काळजी करू नका, Just have faith in God. केवळ देवावर विश्वास ठेवा. He will lead you to a good wife, देव तुम्हाला चांगल्या पत्नीकडे a मार्गदर्शन good करेल. husband चांगल्या नवऱ्याकडे मार्गदर्शन who करेल. fears the Lord. ज्यांच्यात देवाचं भय आहे. He will bless you with आणि children. तुम्हाला मुलाबाळांचा आशीर्वाद सुद्धा देव देईल. You will be a blessing to many. तुम्ही अनेकांसाठी आशीर्वाद ठराल. I'm speaking on behalf of my risen Christ. माझ्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या द्वारे किंवा ख्रिस्ताच्या वतीनं मी बोलतोय. I'm speaking on behalf of the risen Savior. आणि तो पुनरुत्थित तारणारा त्याच्या वतीनं मी तुझ्याशी बोलतोय. If you are struggling, जर तुम्ही संघर्ष करताय, hurting, तुम्हाला वाईट वाटलंय, going through battle, तुम्हाला जखमा झाल्यात, युद्ध चाललंय, have faith in God. एकच माझं म्हणणं आहे, देवावर विश्वास ठेवा. Pray without ceasing. अखंड निरंतर प्रार्थना करा. Remember, लक्षात ठेवा, when you are exhausted, जेव्हा केव्हा तुम्ही असे थकून जाल, only Jesus can help you. तेव्हा फक्त येशूच तुम्हाला मदत करू Because शकते. Jesus said कारण येशू म्हणाले in Matthew 11:28, 11:28, come to me, अहो माझ्याकडे या, all you labor and are heavy laden. अहो कष्टी व भाराक्रांत जन And I will हो, give you मस्तक या. rest. मी तुम्हाला विसावा देईन. You cannot just live as you want तुम्हाला हवं तसं तुम्ही जगू शकणार नाही. and do what you want. तुम्हाला मनात येईल तसं जगून आणि मनात येईल तसं करून चालणार नाही. No, नाही नाही नाही. God expects you to live the way He wants you to live. देवाची अपेक्षा आहे की देवाला जसं हवंय तसं तू जग, मनात येईल तसं करू नको. Then you can get through your current struggle. त्यानंतर मग तुझ्या आत्ताच्या संघर्षातनं तू बाहेर पडशील. Sometimes it may take time. कधी कधी वेळ लागेल, It takes you to go through certain trials and testings. कधी कधी वेळ लागतो, कधी कधी कसोट्यांमधनं संघर्षातनं जावंही At लागतं. times it takes suffering alone. कधी कधी त्रास सहन करावा लागतो एकट्याला, None will understand you. आणि कोणीच त्याला तुम्हाला समजून घेणार नाही. तुम्ही एकटे त्या त्रासातनं जाताय. It takes time to sit alone with God. तेच मला म्हणायचंय, वेळ लागतो आणि देवासोबत सुद्धा एकटं बसायला वेळ लागतो. Some of you are going through your greatest failure. तुमच्यातले काही जण फार मोठ्या अपयशातनं सध्याला जात आहेत. Even at this moment, आत्ता या क्षणाला सुद्धा broken relationship, नाती तुटलेली आहेत, broken homes. घरं तुटलेली आहेत, You have a child at home. घरात तुझं संतान आहे, You don't know what to do. तुला कळत नाही काय करायचं, You are second time pregnant. आणि दुसऱ्या वेळेला आता परत तुला दिवस गेले. Maybe you have to face everything alone. कदाचित तुला एकटीला सगळ्याला तोंड द्यावं लागणार आहे. But know this. पण एक जाण, If you have faith in God, जर तुझा देवावर विश्वास असेल, Jesus will stand by you. येशू तुझ्या बाजूने उभे राहतील. Because He said कारण येशू म्हणाले in Matthew 28 verse 20, मत्थय 28 अध्याय 20 वचन, Lo, I am with you पहा मी तुझ्या सोबत आहे till the end of ages. या युगाच्या समाप्तीपर्यंत. I will never leave you. मी तुला कधी सोडणार I नाही, will never forsake मी you. तुला कधी टाकणार नाही. So cling to Jesus. म्हणून येशूंना चिकटून राहा. Right now He's ready to help you. आता या वेळेला येशू तुला मदत करायला तयार आहे. Right now He's ready to heal you. आता या वेळेला येशू तुला आरोग्य द्यायला तयार आहे. Right now He's ready to comfort you. आता येशू तुला सांत्वन द्यायला तयार आहे. Say, Jesus, help me. म्हणा येशू मला मदत कर. Say, Jesus, be with me. म्हणा येशू माझ्या सोबत राहा. Say, Jesus, I have faith in you. म्हणा येशू माझा तुझ्यावर विश्वास आहे. Say, Jesus, I know you are with me म्हणा येशू मला माहित आहे तू माझ्या सोबत आहे and you will help me आणि तू मला मदत करणार आहे. because my eyes are fixed on you. कारण माझे डोळे तुझ्यावर केंद्रित आहेत. I'm not looking to the left nor to the मी right. डावीकडे उजवीकडे बघतच नाही. I'm just looking to you. मी फक्त तुझ्याकडे बघत आहे. Rescue me, Lord. मला वाचव दे बाप्पा. Turn my mourning into dancing. माझा शोक आनंदात बदल प्रभू. I pray मी प्रार्थना करतो that your blessings will rest upon की me. तुझे आशीर्वाद माझ्यावर येऊन थांबावे. I have faith माझा विश्वास आहे that my destiny is going to change in माझ्या Jesus' आयुष्याची name. दिशा येशूंच्या नावात बदलणार आहे. Devil, you cannot ruin me. सैताना तू माझा नाश करू शकणार नाही. I'm coming out of my misery in Jesus' मी name. माझ्या त्रासांमधून येशूंच्या नावात बाहेर पडत आहे. I will receive everything that I have lost in Jesus' आणि जे name. सगळं माझं नुकसान झालंय ती सगळी भरपाई मला मिळणार आहे My येशूंच्या नावात. breakthrough is coming now. माझी नवीन सुरुवात आता येत आहे In the name of Jesus. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. It is happening now. आता घडत आहे. Now we will pray. आता आपण प्रार्थना करू. You are ready now. तयार झालात तुम्ही आता तयार. You are going to witness glorious changes in your life. Glorious changes. वैभवशाली बदलांचा अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनात येणार आहे. You are going to witness this in the name of Jesus. येशूंच्या नावात हे अनुभव तुम्हाला मिळणार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. Come, stand before Him. चला या सगळ्यांनी देवासमोर या. The power
power of Jesus will be manifested in your midst. सर्वांनी देवासमोर या, देवासमोर हजेरी लावा. देवाचं सामर्थ्य, येशूंचं सामर्थ्य तुमच्या समोर प्रगट होईल. You are going to see His power. आणि येशूंचं सामर्थ्य तुम्ही उघड्या डोळ्यांनी आज बघाल. Even now He is touching many of you. आता सुद्धा अनेक लोकांना येशू स्पर्श करतायत. Even now He is delivering you. आता सुद्धा येशू अनेकांना सुटका देतायत. That is love. ह्याला प्रेम म्हणतात. That is God's love. याला देवाची प्रीती म्हणतात. Let your faith be on Jesus. तुझा विश्वास येशूंवर असू दे. Believe on Him. येशूंवर विश्वास ठेवा. He will change everything. येशू सर्व काही बदलतील. Right now there is power here. आता या वेळेला इथे सामर्थ्य आलेलं आहे. Right now God is present here. आता या वेळेला देव इथे हजर आहे. He is going to do something in your life देव तुझ्या जीवनात काहीतरी करणार आहे. which has never happened जे before. अगोदर कधीही झालेलं नाहीये. Be very strong in your faith. तुझ्या विश्वासामध्ये अधिक खंबीर राहा. Cry out like Hezekiah. रडून रडून हिजकियासारखी प्रार्थना करा. Believe in God देवावर विश्वास ठेवा that He will change things की for देव you. तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी बदलणार आहे. Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर कराल One hand place on the afflicted part of your आणि being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. If your spouse is sick, तुमचा नवरा बायको कोणी आजारी आहे place your hand on them. त्यांच्यावर हात ठेवाल. If your child is sick, मुलं बाळ आजारी आहेत place your hand on your त्यांच्यावर child हात ठेवाल and cry out to आणि God रडून देवाचा दावा करा in faith. विश्वासानं. Are you ready? तयार आहात? If you have faith, जर तुमचा विश्वास असेल you will scream. तर तुम्ही ओरडाल. You will cry out loudly. तुम्ही ओरडून देवाचा धावा कराल. Thank you, Jesus. धन्यवाद, Come on, say, my God, म्हणा माझ्या देवा, my God, माझ्या देवा, I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. I believe you exist. माझा विश्वास आहे की तू अस्तित्वात आहेस. You are a living God. तू जिवंत देव आहेस. I believe माझा विश्वास आहे that you will reward की me तू मला प्रतिफळ देणार आहेस. because I trust in you. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. Oh God, माझ्या देवा, my life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालंय. Nothing good is happening. काही चांगलं होतच नाहीये. Things are turning bad to us. गोष्टी सगळ्या वाईट वाईट होत आहेत. I need your help मला tonight. तुझ्या मदतीची आज रात्री गरज आहे. Oh God, माझ्या देवा, hear my prayer. माझी प्रार्थना ऐक. I'm crying out to you like मी रडून Hezekiah. तुझा दावा हिजकियाप्रमाणे करत आहे. You have to remove me from this mess. तू मला या बर्बादीतनं बाहेर काढ. You have to change me, तू Lord. माझं जीवन बदल You have प्रभू. to change my तू position. माझं पद बदल Oh प्रभू. God, तू माझी अवस्था बदल. forgive my दे sins. बाप्पा माझ्या पापांची मला क्षमा Cleanse कर. me and wash me. मला साफ कर, मला धुवून काढ, Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my माझं life. जीवन बदल. Change my life, माझं Lord. जीवन बदल प्रभू. I need you. मला तुझी गरज I आहे. trust in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. Come down, Jesus. खाली ये येशू And touch आणि me. मला स्पर्श कर And touch आणि me. मला स्पर्श And कर answer me. आणि मला उत्तर दे. Hear my cry. माझं रडणं ऐक. Jesus is coming. येशू येतात. Jesus is coming. येशू येतात. He is touching you right येशू तुला now. आता स्पर्श He is करतात. touching you right येशू now. तुला आता स्पर्श He has करतात. heard your cry. येशूंनी तुझं रडणं He is ऐकलं. touching you right येशू तुला now. आता स्पर्श He is करतात. healing you right येशू तुला now. आता आरोग्य देतात. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, रोगराई, I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड See, it's येशूंच्या happening. नावात. घडत आहे. It's happening. घडत आहे. It's happening all घडत over. आहे सगळीकडे. Your sickness is going. तुमचे आजार जात Your आहेत. pain is going. तुमच्या वेदना Your जात pain आहेत. is going. तुमच्या वेदना Your जात आहेत. fever is going. तुमचा ताप जात It's आहे. happening. होत आहे. He is touching you तो right तुला now. आता स्पर्श करत आहे. You sickness. सगळा आजार Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Every body pain, अंगवेदना, body ailments, अंगवेदना let it go in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Headache, डोकेदुखी leave in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. People suffering with headaches, ज्या लोकांना डोकेदुखी आहे place your hand on your head आपला हात आपल्या डोक्यावर ठेवा and cry out to आणि Jesus. रडून येशूंचा धावा करा. Lord Jesus, म्हणा प्रभू येशू touch them right now आता त्यांना स्पर्श कर and heal them of their आणि headache. आता त्यांना डोकेदुखीतून आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People having trouble in their necks, ज्या लोकांना मानेचा काही आजार आहे I pray, Lord, मी प्रार्थना करतो touch प्रभू them right now त्यांना आता स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the mouth, तोंडात काही आजार असेल, ulcer in the mouth, तोंडात अल्सर वगैरे pain असेल, in the mouth. तोंडात काही वेदना असते, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात ते बरं होऊ दे. Be healed in the name of येशूंच्या Jesus. नावात ते बरं होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thyroid problem. थायरॉइडचा आजार,
Those who are suffering with thyroid ज्या problem, कुणाला थायरॉइड झालाय place your hand on your neck. आपला हात आपल्या मानेवर इथे ठेवा Let Jesus do a miracle. आणि येशूंना चमत्कार करू द्या Let that thyroid vanish in the name of थायरॉइड Jesus. जाऊ दे येशूंच्या नावात Leave you thyroid in the name of तो Jesus. सगळा थायरॉइड जाऊ दे येशूंच्या नावात Thank you, Jesus. धन्यवाद येशू Check it up. तपासा Check it up in the name of Jesus. येशूंच्या नावात तपासा What you could not do before, start doing now. अगोदर जे करता येत नव्हतं ते आता करून पहा Ulcer. Ulcer. People suffering with ulcer. ज्या लोकांना अल्सर झालं Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर. heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात Tumor. Tumor. People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालं Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य in the दे name of Jesus. येशूंच्या नावात Let the tumor vanish ते in ट्यूमर Jesus' name. निघून जाऊ दे See, येशूंच्या it's नावात happening. होत आहे Come on, call. सगळ्यांनी देवाचा धावा करा Call. सगळ्यांनी देवाचा धावा कराण करा In the name of Jesus. येशूंच्या It नावामध्ये has to happen व्हायलाच हवं in Jesus' name. घडायला हवं येशूंच्या नावात Stomach pain, पोटातल्या वेदना leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात Stomach pain, vanish in the name of पोटातल्या Jesus. वेदना येशूंच्या नावात जाऊ In the दे name of Jesus. येशूंच्या नावात Somebody has got swollen stomach, एका माणसाच्या पोटावर सूज आली आहे and that is very painful. आणि त्याला फार दुखतंय He cannot pass urine also. त्याला युरिन करता येत The नाही Lord Jesus is touching your stomach प्रभू now. येशू तुझ्या पोटाला आता स्पर्श करतायत Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा हो Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरा हो Thank you, Jesus. धन्यवाद, Yes, येशू. you're going to go to the washroom. हो तुम्ही आता पुढे बाथरूमला Your जाणार stomach आहात will be cleared, आणि तुमचं पोट साफ होणार आहे and everything will be fine again. आणि सगळ्या क्रिया व्यवस्थित होणार In the आहेत name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Ear pain, कानातल्या वेदना severe ear pain. भयंकर कानातल्या वेदना Lord Jesus, I pray. प्रभू येशू मी प्रार्थना करतो Touch them right now त्यांना आता स्पर्श कर and heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात Blind eyes open in the name of Jesus. आंधळे डोळे उघडू देत येशूंच्या Blind नावात eyes open in the name of Jesus. आंधळे डोळे उघडू देत येशूंच्या नावात Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Cancer. Cancer. Lord Jesus, have mercy on प्रभू them. येशू त्या लोकांवर दया कर Those who are suffering with त्या cancer, लोकांना कॅन्सर झालाय touch them, Lord, त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य in दे Jesus' name. येशूंच्या नावात Tuberculosis, क्षयरोग. be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू Kneecap injury, गुडघ्याच्या वाट्यांचा be आजार healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे Spinal cord problem, पाठीच्या कड्याचा आजार Lord, touch them now पाठीतल्या वेदना आता स्पर्श कर and be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा Come on, bend down and check it up. खाली वाकून तपासा Bend down and check up. खाली वाकून तपासा जर Sit down and पाठीत- check up. खाली बसून तपासा That is faith. त्याला विश्वास That म्हणतात is faith. त्याला विश्वास Faith म्हणतात means do something that you could not do before. विश्वास म्हणजे तुला जे करता येत नव्हतं ते करून बघायचं In the name of Jesus. येशूंच्या नावात That is faith. त्याला विश्वास म्हणतात Faith means stretch forth. विश्वास म्हणजे ताणायचं Stretch forth. विश्वास म्हणजे ताणा Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद, येशू. Thank you, Lord. धन्यवाद, प्रभू. Thank you, Master. धन्यवाद Issue बाप्पा. of blood. सारखा होणारा Be रक्तस्राव healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे Thank you, Master. धन्यवाद. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो या लोकांना त्रास देतो I command you in the name तुला of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या Leave. नावात सोड Devil go. सैताना जा Devil go. सैताना जा Devil go. सैताना जा Devil go. सैताना In the जा name of Jesus. येशूंच्या See, नावात the जा. devil is leaving you. सैतान जात आहे Leave you, devil, in सोड Jesus' name. सैताना येशूंच्या नावात All witchcraft power, सगळी चेटू all करणी, demonic power. सैतानी शक्त्या leave सोड in Jesus' name. येशूंच्या नावात Leave in Jesus' name. येशूंच्या नावात Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात सोड Come on, you also say, leave in Jesus' name. म्हणा माझ्या मागे सोड मला येशूंच्या devil, leave me. नावात. सैताना मला Say, सोड devil, leave me in Jesus' सैताना name. मला येशूंच्या नावात सोड See, he's going away. तो चालला He's going away. तो चालला He's going away with his pain. त्याच्या वेदना घेऊन तो चालला He's going away. तो चालला All his torture is getting stopped in Jesus' name. सैतानी छळ सगळं आता थांबत आहे All his येशूंच्या fear नावात. is leaving in Jesus' सगळी name. भीती आता येशूंच्या नावात जात आहे Take authority and say it. अधिकार घ्या आणि बोला Say, devil, leave me in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात मला सोड Leave in Jesus' name. सोड मला येशूंच्या Fear, नावात. leave me in Jesus' भीती name. मला सोडून जाऊ दे Poverty, leave me in Jesus' दारिद्र्य name. मला सोडून जाऊ दे Leave. सोड मला Because Jesus is with me. कारण येशू माझ्या सोबत आहे Jesus is with me. येशू माझ्या सोबत I आहे will conquer. मी विजय घेणार I will be victorious. मी विजयी होणार I will prosper. मी समृद्ध होणार I will be promoted. मला बढती मिळणार I will rise. मी वर येणार In the name of Jesus. येशूंच्या नावात No
Nobody can stop me कोणी मला थांबवू नाही शकणार because God is with me. कारण ते माझ्या सोबत Thank you, आहे. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Now, Lord, आता प्रभू whatever they need, give it to them. या लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need increment, give them increment, ज्यांना Lord. पगारात वाढ हवी आहे त्यांना पगारात वाढ दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवी आहेत त्यांना घर दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Those who need children, ज्यांना bless them with संतान हवंय children. त्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Those who want to fly abroad, ज्यांना फॉरेनला जायचंय open the doors for them. त्यांच्यासाठी दार उघड आणि त्यांना घेऊन जा. Those who are poor, जे गरीब आहेत they want to come out of poverty. त्यांना दारिद्र्यातनं बाहेर यायचंय. Bless them, Lord, so much त्यांना भरपूर आशीर्वाद that दे they will come out of की poverty. ते गरिबीतनं दारिद्र्यातनं बाहेर यावेत. Let the family be reunited. परिवार एकत्र होऊ दे. Let there be peace in the home. घरात शांती असू दे. Let there be joy in the home. घरात आनंद असू दे. Those who need 2-wheelers and 4-wheelers, bless them, Lord. ज्यांना 2-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना तो आशीर्वाद दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली आहेस. Those who are doing drugs, जे ड्रग्ज घेतात they should stop in the name of त्यांनी ते Jesus. येशूंच्या नावात थांबवायला हवंय. Those who are smoking and drinking, जे सिगरेट पितात दारूचं व्यसन करतात those who are chewing tobacco, तंबाखूचं व्यसन करतात all these vices will stop in the name of ही Jesus. सगळी व्यसन येशूंच्या नावात थांबतील. You will never partake of it परत तुम्ही anymore. याला हात लावणार नाही. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. Okay? ठीक आहे Don't worry. काळजी करू नका. God is with you. देव तुमच्या बरोबर आहे. You need God more than people. तुम्हाला लोकांपेक्षा जास्त देवाची गरज आहे. You need God. देवाची गरज आहे And God is with you. आणि देव तुझ्या सोबत आहे. Walk straight. सरळ मार्गी चाला. Keep smiling. हसतमुख जगा. Be joyful. आनंदी राहा. Wives, बायका don't cry. रडू नका. Let your husband look at you and say, what has happened now? You're always smiling. नवऱ्याने तुला बघून म्हणायला पाहिजे काय झालं तुला तू सारखी हसतमुख असते आता. Say, my God is with me. मग म्हणायचं माझा देव माझ्या सोबत आहे. आपलं सगळं चांगलंच होणार. आमेन. Say it to them. त्यांना सांगायचं. सगळं बरं होणार, सगळं चांगलं होणार. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. We will hear a few testimonies. काही साक्षी आपण लोकांच्या जीवनात घडलेल्या आता ऐकूया. Right now, if you have been healed or blessed, come and share the testimony for God's glory. आता या वेळेला तुम्हाला आरोग्य आशीर्वाद मिळाला असेल तर कृपया वर येऊन आता या वेळेला सुद्धा मिळालं असेल तर येऊन देवाच्या गौरवासाठी आपली साक्ष सांगा. प्रेज द लॉर्ड पास्टर. पास्टर हमारे बीच में बहुत अद्भुत गवाही है. ये सिस्टर कहते हैं कि 2014 में इनकी शादी हुई थी अच्छा. और ये शादी Let's hear this testimony, please. 2014 में इनकी शादी हुई थी और ये शादी के बाद बच्चे का प्रयत्न कर रहे थे, पर वो कहते हैं कि जब वो डॉक्टर के पास गए तो डॉक्टर ने उनको बताया कि आपको पीसीओडी का प्रॉब्लम है. अच्छा. जिसकी वजह से आपको बच्चे नहीं हो सकते. ओह. आप आईवीएम का ट्रीटमेंट कराओ. हाँ. तब आपको कुछ पॉसिबल हो सकता है. पर वो कहते हैं कि उन्होंने आईवीएम का ट्रीटमेंट नहीं कराया और वो 2018 में यहाँ पर जब हमारा सीड ऑफ द सीजन था उन्होंने हाँ. सीड ऑफ द सीजन दिया और उसमें उन्होंने प्रेयर रिक्वेस्ट लिख के दिया कि प्रभु तू मुझे कम से कम एक बच्चा तो जरूर दे. वो कहते हैं कि प्रभु ने उनकी प्रार्थना का मान रखा. उन्होंने एक बच्चा मांगा था, प्रभु ने उनको 2 बच्चे से आशीर्वादित किया है और आज ये दोनों बच्चे 5 साल के हैं. इनको कोई दुख नहीं है, कोई तकलीफ नहीं ट्विन्स आहे जुळे आहेत. यस दे आर ट्विन्स. More than the mother, the father is crying. हो ना आईपेक्षा जास्त वडील रडतायत. He is so happy. एवढा आनंद आहे त्यांना ना. काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही सांगणार? काय बोलू. प्रभू येशूने इतकं आशीर्वादित केले ना, म्हणजे लग्न झाल्यावर मला असं वाटायचं की जसं बाकीच्यांना Increase बाळ the volume, होतं please. तसं मलाही बाळ हवं, पण माझ्यामध्ये पीसीओडीचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे झालं नाही. पण मी देवाला म्हटले की प्रभू येशू मला आई होण्याचा अधिकार दे, एक तरी बाळाचा आशीर्वाद दे. पण देव बघा ना किती अद्भुत आहे की त्यांनी मला 2 बाळांचा आशीर्वाद ट्विन्स दिला. ट्विन्स आहे. देवाचे खूप आमेन. आभारी आहे, खूप जुळी आहेत. आभारी आहे मी. God bless you all. आमेन. Huh? God Thank bless you, you. Father. येशूला तर सोडू नका कधीच. आमेन. Thank you, Father. God bless you. Oh. तो लाजतो. ठीक आहे. हा करतो. Praise the Lord. Thank you, Jesus. Yes, come. Oh, see this girl. आता ही How मुलगी she बघा is tortured by the devil. कसा सैतान तिला त्रास देतोय बघा. But there is power in the name of, आमेन. in the name of Jesus. Show your power and let her be delivered in Jesus' name. हालेलुया.
पास्टर आज या आईच्या विश्वासाने या मुलीला जीवनदान दिले पास्टर. प्रभू येशूवरचा त्यांचा खंबीर विश्वास. ही जेव्हा 10 वर्षाची होती पास्टर, ही चक्कर येऊन घरी पडली. आईने ताबडतोब एका छोट्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले. डॉक्टरनी सांगितलं की हिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तिचं MRI CT स्कॅन करावं लागणार आहे. आईने लगेच तिला मोठ्या डॉक्टरांकडे न्यूरोलॉजिस्टकडे घेतलं. तिचं MRI CT स्कॅन झालं. न्यूरोलॉजिस्टने सांगितलं तुम्ही न्यूरोसर्जनकडे घेऊन जा तिला. न्यूरोसर्जनकडे घेऊन गेल्यानंतर पास्टर त्या MRIच्या रिपोर्टमध्ये असं आलं होतं हिच्या डोक्याच्या नसा एवढ्या सुजलेल्या आहेत की त्या एकमेकांना चिकटल्या आहेत आणि त्याच्यामुळे पास्टर तिला कंटिन्युअसली सारखे फिट्स येतात आणि ती खाली पडते पास्टर. पण ही आई सांगते त्याच्यासाठी एक सर्जरी होती, त्याच्यासाठी त्यांच्याकडे एवढं बजेट नव्हतं, पैसे नव्हते. जे काही औषधं आहे ते म्हणाली माझ्याकडे एवढा पैसा नाहीये. त्यांचे जे शेजारी आहेत त्यांनी आपल्या चर्चबद्दल त्यांना सांगितलं. तर आपल्या चर्चमध्ये आल्या पास्टर. जेव्हा ही 10 वर्षाची होती तेव्हा त्या चर्चमध्ये सॅटर्डे ब्लेसिंग मीटिंगला तिला घेऊन आल्या आणि तुमच्या सोबत दर शनिवारी डोक्यावरती हात ठेवून त्या प्रार्थना करायच्या की माझ्या मुलीला कसलाही त्रास होऊ नये. प्रभू येशू माझा विश्वास तुझ्यावरती आहे. आणि प्रभू इतका महान आहे पास्टर. त्या शनिवारपासून आज गेले 8 वर्ष पास्टर या मुलीला एकही झटका आलेला नाहीये. प्रभूने कम्प्लिटली आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. बघा This mother is to every Saturday lay hand on a child. गेली 8 वर्ष ही आई नेहमी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायची मुलीसाठी. ऑपरेशन करता येत नव्हतं का? नाही, माझ्याकडे पैसे नव्हते पैसे तेव्हा. नाही. ऐपत नाही ना डॉक्टर. आणि ते ऑपरेशन केलं तरी वाचू शकत नाही म्हणून सांगितलं. Guarantee नाही. गॅरंटी नाही म्हणून सांगितलेलं. मी सोलापूरहून दर शनिवारी तिला घेऊन यायची. तुम्ही सोलापूरहून येताय? सोलापूरहून येते. Can you imagine from Solapur every Saturday she's coming? सोलापूरहून दर शनिवारी ही बहीण या मुलीला घेऊन आणि येते. डॉक्टरचं एक्सपेन्सेस किती होता? खर्च किती सांगितलं त्यांनी? खर्च त्यांनी 5 लाख रुपये सांगितलं होतं. माझी परिस्थिती नव्हती. दारू ते पण विश्वास नाही, हा? दारू पिणारा नवरा होता. माझी अशी काही कमाईच नव्हती. मी टेलरिंग करून कसं तरी मुलांचं सांभाळ करते. मिस्टर कुठे आहे आता? वारले त्यांनी आता 3 वर्ष झालं वारलेले. तुम्ही काय कुठं कामाला आहे आता? नाही, टेलर आहे. टेलरिंग काम करतो. आता ही बरी आहे, काही त्रास आता होत तुला नाही. त्रास होत आहे? पास झाले म्हणून मला 12वी पास झाली पास ती. झाले ते. वा. अरे वा, किती छान. देवाला धन्यवाद. ते चमत्कारिक आरोग्य आहे. हा? आमेन. हा? कोणी बरं केलं तुला? देवाने बरं देवाने बरं केलं. येशूने आमेन. केलं. आमेन. Let God your bless. grace, let her future be bright. Yes. धन्यवाद. Let her become somebody great. आमेन. Let her be able to take care of a mother आमेन. who had so much faith Yes. in Jesus. तुमचं विश्वास जे होतं येशूवर ते चमत्कार आणलं त्यांच्या. त्या विश्वासाने हा चमत्कार झालेला आहे. हा? आमेन. तर तुमच्यामुळे झालेलं आहे सगळं काय. मी काहीच करू शकत नव्हते त्यावेळेस. माझी एवढी परिस्थिती बेकार होती. काय काळजी करू नका. गॉड ब्लेस यू बेटा. आनंदाने राहा. हं? प्रेज Yes. पास्टर ही खूप अद्भुत साक्ष आहे पास्टर. हां. जे मनुष्यासाठी अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. प्रेज लॉर्ड. हे ब्रदर आहे ते राकेश, ते वडगाव शहरावरून येतात. ते सांगतात की 2003 मध्ये त्यांच्या कानाला काहीतरी त्रास होता, उजव्या कानाला. तर ते ऑपरेशन करावं लागलं. तर ते ऑपरेशन छान झालं, व्यवस्थित झालं. त्यानंतर त्यांना त्रास झाला नाही. पण 2022 मध्ये चुकून त्यांच्या कानामध्ये काही पाण्याचे थेंब गेले. त्या पाण्याच्या थेंबांमुळे त्यांच्या कानामध्ये त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. ते जवळ इमिजिएटली एका डॉक्टरांकडे गेले. त्यांनी त्यांना सांगितलं की तुमचं कानाचं तुम्हाला चेकअप करावं लागेल. चेकअप केलं, एक्सरे वगैरे काढलं. त्याच्यामध्ये असं कळालं की त्यांच्या कानामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. आणि ते इन्फेक्शन इतकं वाढलेलं आहे की जे ब्रेन आहे, ब्रेन आणि कानामधलं जे हाड आहे ते पूर्णपणे त्यांनी खाऊन टाकलेलं आहे. आणि फक्त 1% थिन लेअर राहिलेली आहे की ते इन्फेक्शन त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी. तर डॉक्टरने सांगितलं तुमचं परत एकदा ऑपरेशन करावं लागेल. 2022 मध्ये त्यांचं ऑपरेशन केलं. परत ते ऑपरेशन काही सक्सेसफुल झालं नाही. 6 महिन्यामध्ये पुन्हा त्यांना ऑपरेशन करावं लागलं. आणि ते सांगतात की ते तिसरं ऑपरेशन जे डॉक्टरने सांगितलं होतं, एकाच ठिकाणी डॉक्टर म्हटले तिसरं ऑपरेशन करणं हे योग्य नाहीये, तुमच्या जीवाला धोका असू शकतो. जर ऑपरेशन जरी झालं तरी तुमचा चेहरा किंवा तुमच्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत ते जाऊ शकतात, निकामी होऊ शकतात. पण ते भाऊ सांगतात की मी परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि ते म्हणतात की मी घाबरत होतो कारण का माझी पत्नी त्या तिसऱ्या ऑपरेशनच्या वेळेला प्रेग्नेंट होती 5 महिन्याच्या असताना. ते म्हणतात की मी ज्यावेळेस प्रभूकडे प्रार्थना करून ज्यावेळेस मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो, परमेश्वराला मी म्हणालो प्रभू आज डॉक्टर नाही, तू माझं ऑपरेशन कर. आणि परमेश्वराने चमत्कार केला. ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांचं तिसरं ऑपरेशन झालं. त्यावेळेस पासून त्यांच्या कानाला कुठलाही त्रास नाहीये. हालेलुया. परमेश्वराने चमत्कार केलेला आहे. डॉक्टर जे म्हणले होते की तुम्हाला त्रास होईल, तुमचा चेहरा वगैरे पूर्ण वाकडा होऊ शकतो, परमेश्वराने काही होऊन दिलं नाही. जे डॉक्टरांनी करायचं होतं ते परमेश्वराने ऑपरेशन केलेलं आहे. Amen. आणि ते सुखरूप या ठिकाणी उभे आहेत आपल्या समोर. Praise God. Amen. काय म्हणायचं? What you have to say? God is great. God is God is great. great. God is great. I only trust on Him. Amen. जब ऑपरेशन थिएटर में थर्ड टाइम में गया, आई वाज सो वरीड.
because my wife was secondly pregnant with 5th month, and doctor said it was very risky. It was affecting my health, my business, and everything. But before the anesthetician came and gave the injection, I said, "Give me 6 seconds." 6 Seconds. 6 seconds. I asked him 6 seconds. He said, "Why?" I said, "I want to talk to someone." I just closed my eyes and I said, "Hereafter, no doctor. You have to be here and do the operation." See that. After that, everything is now See this. fine. It's 1 year. That time only I said, after 1 year, now in the month of June, I got operated. And after 1 year, I'm here to testify See that that. it's successful. He said 6. He told the doctor, "Give me 6 seconds." डॉक्टरांना त्यांनी सांगितलं मला तुम्ही अनेस्थेशिया द्यायच्या आधी 6 सेकंड द्या मला कोणाशी तरी बोलायचंय. कोणाला तरी भेटायचं मला. कोण आहे? आहे कोणी? आणि ते 6 सेकंदात त्यांनी येशूला सगळं सांगितलं. आणि 6 सेकंदात 6 सेकंदात देवाने ऐकलं आमेन. आणि चमत्कार सुद्धा केला. हालेलुया. पास्टर एक फोटो देखील आहे, तुम्ही स्क्रीनकडे पाहू शकता. हा. ओ माय गॉड. आणि याच ठिकाणी 3 ऑपरेशन करावं लागले पास्टर. 3 times. God is great. God bless you, बेटा. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. Yes. प्रेज लॉर्ड पास्टर. आपल्यामध्ये ब्रदर संदीप How आहे. is this one? This one was. She's the one. Oh, she's looking so good now. काय झालं? बरं वाटतं तुला बेटा? बरं वाटतं. आता बरं वाटतं. See this. Same one. I thought she is different. Yes. आपल्यामध्ये ब्रदर संदीप आहेत आणि ते वडगावशेर या ठिकाणावरून येतात. ते ड्रायव्हरचं काम करतात आणि ते म्हणतात की मी पिकनिक घेऊन गेलो होतो. माझ्या कामावरचे सर्व मालकांना आणि जे एम्प्लॉईज होते त्यांना घेऊन गेलो होतो आणि तिथं आम्ही बीचवर गेलेले असताना तर माझे ते पायाने कपडे सर्व भिजून गेले होते आणि त्यांनी त्या गोष्टी लक्ष दिलं नाही आणि ते म्हणतात की मी काही सामान द्यायला माझ्या बॉसकडे गेलो आणि येत असताना मी अचानकपणे खाली पडलो. परंतु तेव्हा मला काहीच जाणवलं नाही. मी व्यवस्थित होतो आणि पुन्हा जाऊन मी झोपलो. तर असं झालं ते म्हणतात की मी पूर्ण बेशुद्ध झालो आणि कोणाला काही कळालंच नाही की मला काय झालेलं आहे. त्यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ह्यांना पूर्णपणे जे त्यांचा उजवी बाजू आहे त्याला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे आणि ते पूर्णपणे कोम्यामध्ये गेले होते. त्यावेळेस त्यांना असं सांगण्यात आलं होतं. ते म्हणतात की त्यांच्या मुलीनी फोनवर प्रार्थना केली तर डॉक्टर त्यावेळेस असंही बोलत होते त्यांचा जीव पण जाऊ शकतो आणि ते ॲक्च्युली पूर्णपणे गेलेच होते. फक्त येशूच्या नावामध्ये फोनवर प्रार्थना केल्यामुळे त्यांनी हालचाल केली. प्रभूने अद्भुतरित्या कार्य केलं. ते म्हणतात की मी 15 दिवस कोमामध्ये होतो ते म्हणतात आणि प्रभूने पूर्णपणे त्या कोमामधून बाहेर काढलेलं आहे. आज एक नवीन जीवन दिलेलं आहे आणि ते व्यवस्थितरित्या आपल्या पुढे उभं राहून प्रभूच्या नावाला हात वगैरे गौरव व्यवस्थित देतात. होता. सर हा? हो सर, आता हात तरी हे करतो, फक्त पाय दुखतोय थोडा अजून, थोडं पण दुखतंय. आपण मी उभा राहायला लागलो आता सर. See that. आमेन. हा, सर. आमेन. Touch आमेन. him, Lord. Heal him completely, oh Father. Let your healing power flow into his body. Strengthen him once again. Make him normal in the name of Jesus. Thank you. Thank you. Thank you, Jesus. See this lady. बघा All powers, I command you in the name of Jesus, leave and never come into her ever again. In Jesus' name. प्रेज द लॉर्ड पास्टर. पास्टर, ये सिस्टर आज बीकानेर राजस्थान से आए हैं अच्छा। यहाँ गवाही देने. हाँ, ये बताते कि पिछले 1 साल पहले इनके घर में बहुत ज़्यादा लड़ाई हुई थी इनके और इनके पति के बीच में, जिसकी वजह से ये कहते कि इनका रिश्ता टूटने की कगार पे था. बात डाइवोर्स तक आ गई थी और वो कहते इतना ज़ोरदार लड़ाई हुआ घर पे कि वो अपनी 12 साल की बेटी को घर से लेकर बिना पैसे बिना फ़ोन के जयपुर पहुँच गई. वो कहते हैं कि इतना ज़्यादा हो गया था कि उनको बिल्कुल नहीं कुछ समझ रहा था. वहाँ उन्होंने किसी से पैसों की मदद मांगी. फिर वो अपने मम्मी के यहाँ, अपनी बहन के यहाँ पे आई. उनकी बहन ने उनको हमारे चर्च के बारे बताया और वो पिछले 1 साल से ऑनलाइन देख रही है और आपके साथ सहमत होकर प्रार्थना करती. वो कहती हैं कि जो उनको बिल्कुल भी भरोसा नहीं था कि उनका रिश्ता वापस से जुड़ेगा, वो कहते प्रभु यीशु ने उनके लिए 7 दिन में चमत्कार किया. वो कहते उनके देवर उनके पास आए और उन्होंने उनसे कहा कि तुम अब अपने घर चलो, तुम्हारा जो भी प्रॉब्लम है हम सब बैठ के सुलझाएंगे. वो कहते हैं आज अगर वो अपने पति के साथ रह रही हैं तो सिर्फ और सिर्फ आपकी प्रार्थना और प्रभु यीशु की कृपा से वो उनका घर आज बसा है. हालेलुया. She watched her online. ऑनलाइन देखा आपने.
You used to watch I used to online. watch online. When I came from home, my husband told me that you don't have to come back home. I left my home without money. I left my phone also at home. I was not Oh, you having had nothing. anything. I took my daughter and left, and I went to Jaipur. From there, my mother told me. She told me that you watch online prayer, and definitely you will get, you will be blessed. Your daughter is crying. Oh God. एंड पास्टर वो ये भी बताते कि उनके पति को जो खून की उल्टी होती थी उससे भी प्रभु ने उनको चंगाई दी, प्रभु ने उनको भी स्पर्श किया है. Amen. Oh, this is your husband. That's your husband. Cyst on his liver. There's a cyst. Still he's having. He's having it. Yeah. We'll pray. I'll pray. Lord, I pray for her husband. Yes, Lord. He's having cyst, oh Lord. I pray, touch him. Heal him of that cyst. Let it just vanish. In Jesus' name. Lord, he has once again accepted his wife and daughter. Yes. He has changed, he has repented. So Yes. now you complete his healing. Yes. And complete their family. Amen. Thank you, Father. Amen. In Jesus' name I pray. Amen. Amen. Tell him I prayed for him. Yes. Yes. God bless you all. God bless you. Go in peace. Ah. हे ब्रदरांची साक्ष आहे पास्टर. ते सांगतात की 20 ते 25 दिवसापूर्वी हे तुम्हाला भेटले होते, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. हे त्यांचं लेकरू आहे 5 वर्षाचे, तिच्या हृदयाला होल आहे पास्टर होतं. तर ते सांगतात की तिला ओपन हार्ट सर्जरी सांगितली होती, पण तुम्ही प्रार्थना केली. ह्या ब्रदरने विश्वास ठेवला. तिचं पुण्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती दुर्बीनद्वारे तिच्यावरती क्रिया करण्यात आली आणि ते सांगतात 3.5 लाखाचं पास्टर हे बिल होतं पास्टर, पूर्णपणे माफ झालेलं आहे पास्टर. लेकरू 3.5 एकदम व्यवस्थित आहे. प्रभूने तिला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे आज. 3.5 lakhs. Jahangir जहांगीर Hospital. 3.5 लाख रद्द. आता रद्द झालं. 3.5 लाख तर माफ झाले आणि तिचं ऑपरेशन कळून पण नाही आलं, कारण माझा विश्वास होता, मी अगोदर भेटलो होतो, आमेन. हो, प्रेयर केली होती आपण. प्रेयर केली होती, प्रभूने आरोग्य दिलं तिला. दिले. आणि तिला कुठलीच जखम नाही झाली नाही, आणि ओपन नाही. हार्ट सर्जरी पण नाही झाली. ओपन हार्ट सर्जरी सांगितली होती पण ती कॅन्सल झाली. किती छान. आणि मी तेवढंच आठवलं की आम्ही पास्टरला भेटलो होतो की देवाने कार्य हो, केलं. आठवतं आम्हाला. नाव आहे Amen. तिचं. God bless. Thank you, Jesus. Thank you, Father. हालेलुया. पास्टर ही अद्भुत साक्ष आहे पास्टर. हा, नाही. ह्यांचं नाव राष्ट्रपाल नाही आहे. बाई. ते सांगतात की 8 दिवसापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांना पूर्णपणे ऑपरेशन सांगितलं होतं आणि त्यावेळेस त्यांना बँडेज टाकण्यात आलं होतं आणि हे टाकण्यात आलं होतं. ते म्हणतात की आत्ता ज्यावेळेस ते चर्चमध्ये आले त्यांचा हात पूर्ण इथून पूर्णपणे दुखत होता. ते म्हटले मला हात वरती देखील करता येत नव्हता, पण ते म्हणतात शेवटच्या प्रार्थनेमध्ये परमेश्वरने मला स्पर्श केला. मला माहिती नाही काय झालं, मी खाली पडलो होतो, पण ज्यावेळेस मी पुन्हा उभा राहिलो मला माझा हात पूर्णपणे हलवता येतो. आणि जो हालेलुया. आता होतंय. आता होतो सर, पहिल्यांदा होत नव्हतं सर, असं बोट पण. आजच्या See प्रार्थनेमध्ये this. हो मॅडम. शेवटच्या प्रार्थनेमध्ये खाली पडलो होतो आणि आपण बोललो पण हातावर. आता काही त्रास होत नाही. See ओ, this. हालेलुया. आमेन. पास्टर ते एवढेही सांगतात, ते म्हणतात की जो त्रास इथून इथपर्यंत जे काही दुखत दुखत होतं, होतं, वेदना ते होत पण होत्या, दुखत नाही. सगळं काही होत गेलं. नाही. ही सेंग ते म्हणतात की पूर्ण दाबून पहा, काही वेदना होत नाही. आता हे काय ठेवणार का आता? हा, काढणार? काढणार सर. काढा मग. काढूनच टाका ते आता. ऍक्च्युली गळ्यामध्ये हात घालून आले होते पास्टर. त्यांचा बेल्ट पण आहे आता त्यांच्या बरोबर. अरे ओ माय गॉड. आजच्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभूने तुम्हाला आरोग्य दिलं. असं करा आता. देवाला धन्यवाद. See this. वाळलेल्या हाताच्या माणसाविषयी आपण बोललो आणि तेच बोललो आज. आणि प्रभूने हातच बरा केला. बाबा बरे झाले. गॉड ब्लेस. आता पुढच्या शनिवारी हे काढून काढून आणा परत या. आणि दाखवा. हं? आपल्यामध्ये ब्रदर पॉल आहे पास्टर, खूप अद्भुत त्यांची साक्षी आहे. ते म्हणतात 5 वर्ष अगोदर ते लाईव्ह यूट्यूबवर स्टुडंट प्रेयर पाहत होते आणि त्याच वेळेला प्रभूने त्यांना अद्भुतरित्या तुमच्या प्रार्थनेद्वारे स्पर्श केला आणि ते म्हणतात त्या दिवसापासून माझ्या जीवनाची प्रगती होऊ लागली. आणि ते म्हणतात की मी पूर्वी जेव्हा शिकत होतो, शाळेमध्ये होतो, तेव्हा तर मला खूप असे कमी मार्क पडायचे, 55% पडायचे. तर ते म्हणतात त्या प्रार्थनेनंतर प्रभूने असं अद्भुत कार्य केलं. 10वी मी डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. अरे वा. 12वी त्याला टॉप भेटलं. 91% त्याला भेटले. 91%. आणि Oh प्रभूने my God. अद्भुत कार्य त्याच्या जीवनात केलं. स्टुडंट्स प्रेयर मीट मी अटेंड केलेली आणि मी माझी साक्ष पण इथं द्यायला आलेलो स्टेजवरती. आणि त्याच्यानंतर मी 12ची एक्झाम दिली, मला 91% पडले आणि कॉलेजमध्ये टॉप आलोय मी. अरे वा. कॉलेजमध्ये टॉप आला. वा, Can you वा. imagine? And this fellow got how much? 57? फर्स्ट यूज टू गेट, पहिलं त्यांना 55% भेटायचे. बघा. God has done this.
ऑर्डिनरी स्टुडंट होता, आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाला. देवाला हे काय धन्यवाद आता? त्यांना पेढे द्यायचे. प्रभू माहित येशूने देते स्पर्श बेटा केला कोई. 5 वर्षापूर्वी त्याला आणि तो बेशुद्ध होऊन पडला साहेबांच्या प्रार्थनेत. अच्छा. आणि मग 10 मिनिट 5 वर्षापूर्वी बर. प्रभू येशूने त्याची सगळी म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्या फेवर मध्ये करायला अरे सुरुवात वा केली. किती छान. Praise the Praise Lord. God. God bless you. सर्व बेटा. गॉड श्रेय ब्लेस यू प्रभू बेटा. येशूला. God bless you. गॉड ब्लेस यू मोर एंड मोर. प्रेज द लॉर्ड पास्टर ये फैमिली आज मुंबई पनवेल से आई है अपनी साक्षी लेके. वो कहते जब ये बेबी बॉर्न हुआ था वो कहते इसे फीड्स आता था तो डॉक्टर ने उनका बोन्स बायोस्पिक कराया, उनका बोन मेरो टेस्ट कराया कि उसको ये फीड्स क्यों आते. वो कहते हैं कि ये बच्चा 9 दिन से आईसीयू में एडमिट था और वो कहते हैं कि जब 9 दिन के बाद उसको आईसीयू से निकला तो उसकी मम्मी ने प्रेयर किया, सिस्टर ने भी प्रेयर किया और उन्होंने प्रभु से बोला कि प्रभु ये बच्चा तेरे नाम से सुरक्षित है और ये तेरे नाम से इसने चंगाई पाई. वो कहते हैं कि अभी जब वो आईसीयू से आया है तो अभी उसके सारे रिपोर्ट्स नॉर्मल आए हैं. ये सारा चमत्कार प्रभु यीशु ने किया है. Jesus. और पास्टर वो चाहते कि आप उसके लिए प्रार्थना करें ताकि वो जो उनका अगला टेस्ट है वो भी प्रभु की यीशु normal की आए. कृपा से सब नॉर्मल है. Oh, you went to meditation. Okay. ओके दिल पर. Lord, I thank you and praise you, Father. I thank you that you have touched the child. There are many more further tests. Every test, oh Father, should prove that there is nothing wrong. Yes. Everything should be negative. Yes. In the name of Jesus, name of Jesus. we pray. And let this child be a testimony child. Amen. In Jesus' name. Amen. Okay? God bless you. I received healing for him. ओके. See that. गॉड ब्लेस यू Bless बेटा. her, Lord. Let your hand be upon her life. Use her for your glory and honor in Yes. Jesus' Amen. name. Okay? God bless you. I see you coming often Hallelujah. sitting here. God पास्टर bless you. 7 महिन्यापासून युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. आज शेवटच्या प्रार्थनेपासून तुम्ही प्रार्थना केली की ज्यांना कोणाला युरिन इन्फेक्शनचा त्रास होतोय त्या सिस्टरने स्वतःसाठी ते आरोग्य स्वीकारलं, त्या जागेवरती पडला, त्यांना स्टेजवरती आणलं आणि त्या सांगतात मला आता बरं वाटतंय, मला काही सुद्धा त्रास होत नाही, प्रभूंनी मला आरोग्य दिलेलं आहे. आता बरं वाटतं तुला? हां मला 7 महिने झालं मी म्हणजे डॉक्टरकडे गेले. इचिंग वजायनामध्ये इचिंग रॅशेस त्याच्यामध्ये फोड येत होते, त्याच्यातून पाणी येत होतं, मला बसता पण येत नव्हतं, काहीच नव्हतं. मग नंतर टेस्ट केल्या, मग टेस्टमध्ये युरिन इन्फेक्शन आहे असं सांगितलं. मग डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर टॅब द्यायचा तेवढ्यापुरतं रिलीफ वाटायचं, नंतर आहे तसंच आहे. भरपूर जवळजवळ 15-20 डॉक्टर केले असतील पण मला फरकच नाही आहे कशाचाच. आता मला मी ब्लेसिंग ऑइल वापरायचे, मी तिथे लावले ना, बरेच मी क्रीम लावल्या तिथं, पण ते लावलं की मला भरपूर अशी आग व्हायची. पण हे जेव्हा ब्लेसिंग ऑइल लावायचे मी पूर्ण असं मला वाटायचं की मी तिथं बर्फ ठेवलं, एकदम असं थंड वाटत होतं आणि आता मला पूर्णपणे बरं वाटतंय. Amen. आता एकदम बरं वाटतं तुला? हा मला फक्त इचिंग थोडीशी जाणवते पण मला आधीपेक्षा एकदम ओके बरं वाटते. Hallelujah. Touch her life. Amen. Touch her life. Yes. Whatever little is there Yes. in that Let it infection, go. let it go Yes. in the name of Jesus. Amen. Be Amen. healed. Be healed. Be healed in Jesus' name. Yes, Jesus is touching you. Things are changing now in Jesus' name. Praise God. God bless you, beta. God bless you. Take care.